पुंडलिकावद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पण ते महामोहाच्या अतिदुस्तर संकल्पावरण जेणे व्यापिले त्रिभुवन ते निरसोनी हरिगण करीत किराणा चालिले। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा रावणाने असणारा होम हवन विधी त्या ठिकाणी करत असताना अतिशय दारुण असणारं त्या ठिकाणी संकल्प आवरण त्या ठिकाणी टाकलेलं होतं आणि हे संकल्प आवरण म्हणजे त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी आकाश असणारी धरणी आणि असणारं पाताळ त्या ठिकाणी त्रिभुवन म्हणजे त्या ठिकाणी व्यापलेलं आहे आणि एवढं दुस्तर असणारं त्या ठिकाणी संकल्पाचं आवरण वानरांनी त्या ठिकाणी एका क्षणात म्हणजे ते असणारं संपवलं गेलं आणि संपल्यानंतर वानर आनंदाने किरण मारीत असणार त्या ठिकाणी म्हणले जाऊ लागले। सद्गुरूचे कृपे पुढे संकल्प काय सेवा पुढे जेवी रवी पुढे मी उडे तेवी उडे अभावत्वे। मग त्या ठिकाणी म्हणले असणार त्या ठिकाणी सद्गुरूची कृपा म्हणजे मस्तकावर झालं की त्या साधकाला म्हणजे कसलंही दुर्धर संकट त्या ठिकाणी आलं की एका क्षणात असणाऱ्या सद्गुरूच्या कृपेने त्या ठिकाणी म्हणजे नाहीसं करता येतं। म्हणून इथं असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कृपा असणाऱ्या वानरावर आहे त्या ठिकाणी। म्हणून हे संकल्पाचं हे आवरण जे होतं राजा रावणाने टाकलेलं ते अतिशय क्षुल्लक त्या ठिकाणी होतं। जसं असणारं त्या ठिकाणी सूर्याचं तेज आहे आणि त्या सूर्याच्या तेजापुढे असणारा खड्डोत किडा त्या ठिकाणी जावं आपलं तेज त्या सूर्याला त्या ठिकाणी दाखवावं तसं म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाची म्हणजे अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। करीत राम नाम गर्जना अतिबळीयाडे वंडरगणा देत किराणा चालिले। आणि अतिशय बलवान असणारी त्या ठिकाणी वानर मंडळी ह्या असणाऱ्या त्या ठिकाणी संकल्प आवरणाचं एका क्षणात असणाऱ्या रामनामाची गर्जना करत म्हणजे त्या ठिकाणी खंडन केलं आणि खंडन केल्याबरोबर वानर मंडळी आनंदाने असणाऱ्या राजा रावणाच्या होमाचा विध्वंस करण्यासाठी जाऊ लागलेली आहे। तो लंकापती काळमुखा त्रिजगती चोरणी आणली सीता सती तेनेची शांती झाली त्याची। आणि वानर गर्जना करून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत ज्यानं असणाऱ्या आमच्या असणाऱ्या स्वामीची कांता असणारी सीता त्या ठिकाणी आणलेली आहे चोरून आणलेली आहे। तो असणारा राजा रावण त्या ठिकाणी कुठे आहे म्हणजे या त्रैलोक्यामध्ये ज्याचं असणारं तोंड त्या ठिकाणी काळ झालं ज्यानं असणाऱ्या सीतेला चोरून त्या ठिकाणी आणलं त्या आणल्यामुळेच म्हणजे असणाऱ्या राजा रावणाची आज म्हणजे त्या ठिकाणी शांती म्हणजे होणार आहे। भस्म झाले आवरणे आता काय करावे रावणे जीव घेऊन पळून जाणे अन्यथा जीने दिसेना। मग ज्या वेळेस असणारी आवरण म्हणजे राजा रावणाने टाकलेली होती ती सर्व आवरणाचं खंडन म्हणजे वानरांनी त्या ठिकाणी केलं। राजा रावणाजवळ दुसरा पर्याय त्या ठिकाणी उरला नाही म्हणून राजा रावणाचा आता खरं काय त्या ठिकाणी नाही एक तर असणारा जीव त्या ठिकाणी गमावणं आणि रणभूमी सोडून पळून जाणं एवढंच दोन पर्याय म्हणजे राजा रावणावर शिल्लक राहिलं। एक पर्वत शिखर करीता राम नामाचा गजर वीर वानर चालिले। ज्या वेळेस असणाऱ्या आवरणाचं छेदन म्हणजे वानराकडून झालं वानर अतिशय आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले। भला मोठं वृक्ष उपटायचं चेंडू झेलल्यासारखं त्या ठिकाणी झेलायचं भला मोठा पर्वत असणारा त्या ठिकाणी उचलायचा आणि चेंडू सारखा हवेत त्या ठिकाणी फेकायचा रामनामाचं गर्जना करत वानर मंडळी म्हणले जाऊ लागली। तव पुढे अति दारुण महामोहाचे आवरण त्यात पडिले वानरगण मोहनी मग्न होणी ठेले। मग असणाऱ्या संकल्पाचं आवरण म्हणजे त्या ठिकाणी छेदन केलं पुढे वानर मंडळी आनंदाने त्या ठिकाणी जाऊ लागली। त्याच वेळेस अजून दुसरा असणारा पुढे म्हणजे महामोहाचा असणारा आवरण त्या ठिकाणी बघितलं गेलं। त्या आवरणाला स्पर्श झाल्याबरोबर वानर मंडळ असणाऱ्या मोहामध्ये निमग्न त्या ठिकाणी होऊन म्हणजे पडले। पडली गडधूप गंधारी न देखती परस्परी वृत्ती झाली पैगाविरी
पांपरी वानरा. आणि महामोहाचं आवरण लागल्याबरोबर वानर त्या असणाऱ्या मोहाच्या आवरणामध्ये त्या ठिकाणी म्हणले पडली गेली. असणारा काळा कुट्ट अंधार आहे त्या ठिकाणी. एकमेकाला सुद्धा त्या ठिकाणी पाहता येत नव्हतं. स्वतःच शरीर स्वतःला त्या ठिकाणी पाहायचं म्हणलं तर दिसत त्या ठिकाणी नव्हतं. एवढा गडधूप असणारा अंधार त्या ठिकाणी होता. आणि त्या अंधारात वानर गेल्याबरोबर असणारी घाबरी गर्भगळीत त्या ठिकाणी वानर झाली. न दिसे स्वसैन्य परसैन्य मोडले सन्मार्ग दर्शन. भ्रांत होणी ठेले मौन गमन स्मरेन. मग त्या अंधाराच्या गर्भेत असणारी वानराच्या ठिकाणी पडल्याबरोबर वानराला स्वतःचं बी सैन्य दिसन आणि शत्रूचं बी सैन्य त्या ठिकाणी दिसना गेलं. जो असणारा त्या ठिकाणी सन्मार्ग हा सन्मार्ग त्या ठिकाणी खुंटला गेला. भ्रांत अवस्था त्या ठिकाणी झाली. असणार पुढे जाणं बी त्या ठिकाणी संपलं गेलं. माघारी यावं म्हटलं तरी बी असणारी मार्ग त्या ठिकाणी दिसना गेला. सर्व वानराला मौन त्या ठिकाणी पडलं गेलं. निज देह नाठवे सर्वथा तेने कोण जाणे सन्मार्गता. आचरावया कर्माची सामर्थ्यता स्वधर्मता तेथे कैसी. मग एवढ्या मोहाच्या आवरणात पडल्याबरोबर असणाऱ्या स्वतःचा निज देह सुद्धा त्या ठिकाणी आठवत नव्हता. मग तिथं सन्मार्ग कसा त्या ठिकाणी आठवल. जिथं असणाऱ्या देहाची बुद्धीच त्या ठिकाणी खुंटीत झाली. तिथं असणारा म्हणजे गमनागमन करण्याचा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी संपला गेला. असणारं जे कर्माचं आचरण आहे हे कर्माचं आचरण करण्याचं त्या ठिकाणी राहून गेलं. स्वधर्माचा सुद्धा विसर आणि वानराला पडला गेला. बुद्धी होणी ठेली अंध चित्त झाले पैस्तब्ध. निजाभिमाने पडले गडद कामनुवाद नाठवे. मग महामोहाच्या आवरणामध्ये वानर मंडळी पडली गेली. तेव्हा असणारी बुद्धी काही काम त्या ठिकाणी करीना गेली. बुद्धी असणारं चित्त एकाग्र त्या ठिकाणी झालं. स्तब्ध त्या ठिकाणी झालं. असणारा त्या ठिकाणी जो अभिमान त्या ठिकाणी होता त्या अभिमानामध्ये असणाऱ्या गर्द अंधारामध्ये सगळं कर्म असणारं जे कर्म करायचं हे कर्म विसरून त्या ठिकाणी स्तब्ध झाले. आम्ही एक राम भक्त आज्ञा घेऊन येथ आलो मिळवणी समस्त तो कार्यार्थ विसरलो. मग आम्ही असणारे रामभक्त त्या ठिकाणी आपल्या स्वामीची आज्ञा घेऊन राजा रावणाचा विध्वंस करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय. हा जो कार्यभाग होता हा कार्यभाग त्या असणाऱ्या मोहाच्या आवरणामध्ये पडल्याबरोबर विसरला गेला. आठव त्या ठिकाणी राहिला नाही. होम विध्वंसवणी तत्वता बाहेर काढून अलंकनाथा भेटवावे रघुनाथा हे सर्वथा विसरलो. मग स्वामीची आज्ञा घेऊन या ठिकाणी आलेला आहे. राजा रावण जो असणारा अभिचारी होम त्या ठिकाणी करू लागलेला त्या होमाचा विध्वंस त्या ठिकाणी करायचंय. राजा रावणाला असणाऱ्या होमातून बाहेर त्या ठिकाणी काढायचंय. प्रभू रामचंद्राच्या समोर युद्धासाठी आणायचंय. हेही कार्य विसरले गेले. आळसे व्यापिले शरीरा देती जांभया कर करा चालतरी जाता ती सैरा हो मोहे वानरा व्यापिले. आणि ज्या वेळेस मोहाच्या आवरणामध्ये त्या ठिकाणी गुप्त झाले त्याच वेळेस असणाऱ्या ज्या अंगामध्ये चैतन्य होतं ते चैतन्य संपलं गेलं. निराश अवस्था त्या ठिकाणी झाली. देहाच्या ठिकाणी आळस त्या ठिकाणी झाला. आळसानं असणारं शरीर त्या ठिकाणी व्यापलं गेलं. आणि आळस आलं की असणाऱ्या कर्करा जांभळ्यामध्ये त्या ठिकाणी देऊ लागले. चाचरी जाऊ लागले. आपले असणाऱ्या तोल त्या ठिकाणी जाऊ लागले. एवढं मोहानं असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी व्यापलं. विसरले कारण विसरले धर्माचरण विसरले रघुनंदन वानरगण आपण विसरले. मग आपण राजा रावणाला त्या ठिकाणी मारायला आलोय. होमाचा विध्वंस करायला आलोय हे कारण त्या ठिकाणी विसरले गेले. धर्माचं आचरण आहे. स्वामीचं कार्य त्या ठिकाणी करायचंय. सीतामाऊलीला असणारा त्या ठिकाणी आणायचंय. राजा रावण मारायचंय. हे जे असणारं त्या ठिकाणी धर्माचं आचरण होता हेही सर्व वानरगण त्या ठिकाणी विसरले. उभे उभ्या खाती झोके उभेची घोरती एके निद्रा व्यापिली सकळी के वानरे असंख्ये पाडिली. सहजारी उभी असणारी वानर त्या ठिकाणी राहिली. उभ्या उभ्या असणारं डोळं त्या ठिकाणी झाकू लागलं. डोळं झाकल्याबरोबर असणारी झोप त्या ठिकाणी लागू लागली. झोप लागली की असणाऱ्या डुलक्या त्या ठिकाणी घेत असताना वानर त्या ठिकाणी खाली म्हणले पडू लागली. झोक घेऊ लागली. मोहाचे बळ बहुवसा निजन दे सावकाश पडिल्याची स्वप्न विलास
समसास देखती. मग मोहाचं बळ ही अतिशय दारुण आहे म्हणजे ज्याला असणाऱ्या मोहाची बाधा झाली त्याला नीट म्हणजे झोप ही त्या ठिकाणी येत नाही. असणाऱ्या त्या ठिकाणी सुखानं म्हणजे झोपल्या म्हणजे त्या ठिकाणी झोप घ्यावी म्हटलं की लगेच असणाऱ्या स्वप्नही त्या ठिकाणी पडतात. स्वप्न पडलं की त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणजे आपण कार्य करायचंय काय नाही ह्याचा विसर आणि त्या ठिकाणी पडू लागलेला आहे. द्रव्यदारा ममता फार माझी स्त्री माझे पुत्र स्वप्ने मांडिती घराच्या पुत्र पौत्र विवाह. मग मोहाची बाधा त्या ठिकाणी झाली. त्या साधकाला असणाऱ्या द्रव्याचा मोह होतो, बायका लेकराचा मोह त्या ठिकाणी होतो. माझी असणारी बायको आणि माझी असणारी मुलं ही कल्ला मोह त्या ठिकाणी लगतला जातो. स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी सारखं माझा असणारा प्रपंच माझी बायको माझी लेकरं हीच म्हणजे स्वप्नात मी त्या ठिकाणी दिसतंय. एवढंच नाही पोरगा असणारा तरुण आहे पोरगी तरुण आहे लग्न त्या ठिकाणी करायचं हे विचार म्हणजे मोहात पडल्याबरोबर येतात. माझे व्याही माझे बाई सोयरे धायरे जावाई ममता बहु लेकीचे ठाई उचिते पाही नाटत. मग या देहाच्या ठिकाणी मोह उत्पन्न त्या ठिकाणी झाला. परमार्थाचा मार्ग त्या ठिकाणी खुंटला जातो आणि मी माझं मज याच्यातच म्हणजे त्या ठिकाणी साधक गुंतून जातो. आणि असणारा माझा असणारा विवाही यायला लागलाय माझा जावाई त्या ठिकाणी आहे. असणाऱ्या लेकी विषयीची असणारी माया त्या ठिकाणी प्राप्त होते. बायका लेकर इकडच म्हणजे सगळं मन त्या ठिकाणी गुंतलं जाता. एवढा दारुण असणारा म्हणजे त्या ठिकाणी मोह आहे. मी स्वगृही नंदता उदिम व्यवसाय करीता सोयरियांची उदास भूत ते गृहस्थ पैकाय. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे मोहाची बाधा झाल्याबरोबर मी माझ्या घरी असणाऱ्या सुखानं त्या ठिकाणी प्रपंच करतोय. नाही ते असणारा व्यापार करत असताना धन दौलत त्या ठिकाणी म्हणजे असणारी प्राप्त त्या ठिकाणी करून घेतोय. मग म्हणजे जो असणाऱ्या धनामध्ये लोलुप्त झाला त्याला असणारा जावाई कळत नाही युवाई त्या ठिकाणी कळत नाही. सगळ्यावर उदास त्या ठिकाणी होतोय. फक्त आणि फक्त आपला असणारा जो गृहस्थ आश्रम आहे त्याच्याचाच असणारा मोह त्या साधकाला म्हणजे प्राप्त होतो. ऐसी उचितांची साकडी स्वप्नी पडे अरडी दरडी जागृती कैची संतगडी मोह कडाडी आदळला. मग असं असणाऱ्या त्या ठिकाणी मोहात म्हणजे साधक त्या ठिकाणी अडकला गेला की असणार म्हणजे त्या ठिकाणी सकाळी झोपेतून उठल्यापासून म्हणजे त्या ठिकाणी संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणजे सारखं मी माझं आणि असणार त्या ठिकाणी ह्याचाच विचार म्हणजे त्या ठिकाणी करतोय. माझा असणारा व्यापार आहे पैसा कसा त्या ठिकाणी मिळवायचा याचाच मोह त्या ठिकाणी रात्रंदिवस असणाऱ्या देहाच्या ठिकाणी लागला जातो. थोडी सुद्धा जीवाला चैन म्हणजे त्या ठिकाणी पडत नाही. चिंता सागरी बुडाले उचिताचे साकडी पडिले सवेची निद्रा व्यापिले घोर लागले घर घरा. आणि एकदा मोहात साधक त्या ठिकाणी बुडाला गेला की या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी असणारी म्हणजे त्या ठिकाणी भगवंताची असणारा त्या ठिकाणी म्हणजे चिंतन करायचं. ते चिंतन सोडलं जातं आणि चिंता कशाची लागते. आज 100 रुपये कसं घरात येतील कसं असणाऱ्या बायको लेकराचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी भागवायचा ही चिंता त्या ठिकाणी लागली जाते. आणि चिंता लागली की असणारी त्या ठिकाणी सुखानं झोप त्या ठिकाणी येत नाही. मग सुखानं झोप त्या ठिकाणी नाही आली की असणारी स्वप्न त्या ठिकाणी पडतात. आणि गार झोपावं म्हणलं की असणारा त्या ठिकाणी म्हणजे घरामध्ये तो साधक बोलत राहतो. एक उठवणा वसनती एक तयांसी दडपिती तव तेही मोहे व्यापी जेती स्वयंबरती मी माझे. मग त्या ठिकाणी सुखानं झोप घ्यायची म्हणलं की झोपी सुद्धा म्हणली त्या ठिकाणी उसळतय. म्हणले माझं 10 रुपये इथं ठेवलं दिसलं नाही तर कुठं गेलं. माझी असणारी पोरं त्या ठिकाणी उपाशी राहिली. आज काय मिळवलं नाही उद्या काय असणार त्या ठिकाणी मिळवणार आहे याचा असणारा विचार करत दिवसभर राहिलं की संध्याकाळी म्हणजे झोपी सुद्धा त्या ठिकाणी उसणून उठतोय म्हणजे त्या ठिकाणी. आणि त्याला कोण म्हणजे त्या ठिकाणी उठवायला गेलं जागा हो सावध हो म्हणायला गेलं की ती बी म्हणजे त्याच्या मोहात त्या ठिकाणी व्यापला जातोय आणि ती बी म्हणजे त्याच्यासारखं बरळत पडतंय. त्या मोहाचा निवर्तक वैराग्ययुक्त विवेक
त्याने हनुमान सबळ देख मोहनी शेष उडविला. मग त्या मोहाचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे निवारण करणारा, त्या मोहाला नाहीसा करणारा त्या ठिकाणी ज्याच्याजवळ असणारं वैराग्य आणि असणारा विवेक आहे, तो असणारा हनुमंतरायांनी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. आणि ह्या असणाऱ्या जे मोहाचं आवरण आहे, या मोहाचं आवरण म्हणजे वैराग्य, विवेक आणि वैराग्याशिवाय म्हणजे त्या ठिकाणी संपवता येत नाही. अशा हनुमंतांनी त्या मोहाचं निवारण म्हणजे केलं. विवेक वैराग्य समेळी देता नामाची आरोळी महामोहाची झाली होळी वानर तत्काळी सोडविले. आणि म्हणजे ज्याच्याजवळ असणारा विवेक आहे आणि असणारा वैराग्य आहे त्या ठिकाणी, हे असं असणाऱ्या हनुमंतांनी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या रामनामाची गर्जना त्या ठिकाणी केली. आणि रामनामाची गर्जना केल्याबरोबर एका क्षणात असणारा जो महामोहाचा आवरण होता, त्याची होळी त्या ठिकाणी झाली. ते आवरण त्या ठिकाणी संपलं गेलं आणि वानराने तात्काळ म्हणजे त्या असणाऱ्या महामोहातून म्हणजे बाहेर त्या ठिकाणी आले. गुरु कृपा अवलोकने देख वैराग्य झाले सत्वात्मक विवेक उपजला निष्ठंक तेने सकळीक सावधान. मग असणाऱ्या सद्गुरूची कृपा म्हणजे असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी झाली. आणि सद्गुरूची कृपा झाल्याबरोबर असणाऱ्या हनुमंताच्या अंगी जे वैराग्य होतं, ते वैराग्याचं सत्व म्हणजे त्या ठिकाणी दाखवलं गेलं. लगेच दाखवल्याबरोबर असणारा विवेक त्या ठिकाणी जागृत झाला. म्हणजेच हनुमंतराय त्या ठिकाणी सज्ज झाले. आणि ज्या वेळेस देहाच्या ठिकाणी विवेक जागृत होतोय, तेव्हा असणारा सगळा मोह म्हणजे त्या ठिकाणी संपला जातो. तशी अवस्था हनुमंताने केली. महामोहाचे मूळ तत्वता अहंता आणि ममता तिच्या करवया घाता सविवेकता वैराग्य. मग महामोह असणारा जो महामोह आहे, ह्याचं मूळ काय आहे त्या ठिकाणी? ज्याच्या ठिकाणी असणारा अहंकार आहे आणि असणारी माया आहे म्हणजे त्या ठिकाणी, या अहंकाराला आणि असणाऱ्या मायेला त्या ठिकाणी जर घात करायचा असेल, त्याला संपवायचा असेल, तर तिथं असणारा विवेक आणि वैराग्य त्या ठिकाणी यावं लागतं. जिथं विवेक आणि वैराग्य त्या ठिकाणी येत आहे, तिथं म्हणजे असणारा हा अहंकार आणि असणारी ममता माया म्हणजे त्या ठिकाणी राहत नाही. अशा असणाऱ्या महामोहाच्या आवरणाचं खंडन म्हणजे असणारं ज्यानं म्हणजे विवेक आणि वैराग्य धारण केलेलं अशा हनुमंतांनी खंडन केलं. गुरु संप्रदाय जाणा स्वस्थ वैसले हरिगण स्वस्थ करोणी अंतकरण निज विवंचना स्वयं करीती. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे गुरुचा असणारा भक्त, स्वामीचा असणारा भक्त हनुमंतराय आहे. या हनुमंतरायांनी ज्या वेळेस मोहमायेचं खंडन त्या ठिकाणी केलं, त्यावेळेस वानर मंडळी आनंदी त्या ठिकाणी झाली. स्वस्थ म्हणजे एका ठिकाणी निवांत बसले गेले. अंतकरण शुद्ध त्या ठिकाणी केलं आणि मनाच्या ठिकाणी पुढचा कार्यभाग करण्यासाठी विचार करू लागले. गुरु आज्ञा पूर्णैसी जे देहातीत आपणासी देखोनी यथार्थेसी निज स्वहितासी विनवटावे. मग म्हणजे असणाऱ्या गुरुची आज्ञा म्हणजे ज्याला त्या ठिकाणी झालेली आहे, किंवा गुरुचा असणारा प्रसाद म्हणजे ज्या साधकाला त्या ठिकाणी मिळालेला आहे, ते जरी असणाऱ्या देहावर त्या ठिकाणी असले तरी देहातीत अवस्था त्या ठिकाणी होते. हा देह माझा नाही असं त्या ठिकाणी साधक मानला जातो. आणि असणारं त्या ठिकाणी पुढचं असणारं जे कार्यभाग आहे त्या ठिकाणी, हा कार्यभाग आपला असणारं ज्याच्यात म्हणजे हित साधता येतं, जे स्वहित आहे असं असणारं कार्य करण्यासाठी ते साधक म्हणजे देहावर येतात. दैवी सरोणी गुरुवचना वृता पडिले असावधान पुढे ओढवल्या पतन सोडवी कोण आम्हासी. मग ते असणारं म्हणजे गुरुचं वचन आहे, ते असणारं त्या ठिकाणी विसरलं गेलं. म्हणून म्हणजे आपली असणारी बेसावध अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि पुढे असणारा आपला घात त्या ठिकाणी होणार आहे, किंवा पतन त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे घात झाल्यानंतर आपल्याला कोण त्या ठिकाणी सोडवणार आहे, ही अवस्था केव्हा जेव्हा असणाऱ्या गुरुचं असणारं वचन त्या ठिकाणी उल्लंघन झालं. गुरुचं वचन म्हणजे त्या ठिकाणी विसरलं की असणाऱ्या मनाच्या ठिकाणी चिंता होते की आपल्यावर जर संकट त्या ठिकाणी ओढवलं तर आपल्याला सोडविणारा म्हणजे कोण आहे. जो गुरुवचनासी विसरे कामातुरे अति भरे काळसे काही न स्मरे निद्रा भरे अति भ्रांत. आणि जो साधक म्हणजे असणाऱ्या गुरुचं असणारं वचन म्हणजे त्या ठिकाणी विसरतोय,
त्याचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे गुरुच्या वचनावर म्हणजे त्या ठिकाणी विसरला जातोय, तो साधक म्हणजे अतिशय कामातुर अवस्था म्हणजे त्या साधकाची होते. त्याच्या जवळ अखंड असणारा आळस म्हणजे त्या ठिकाणी भरतोय आणि आळस भरला की कशाचंही स्मरण त्या ठिकाणी राहत नाही. निद्रेनं असणारा व्यापला जातो आणि असणाऱ्या मनाच्या ठिकाणी भ्रांती म्हणले चालली जाते. गुरुसीना स्मरण जाणा विषयी लुब्धच्या पूर्ण तो तवा नागवला जाणा नाही स्मरण गुरुचे. मग म्हणजे त्या ठिकाणी आपला असणारा कार्यभाग साधण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी गुरुचं स्मरण करावं आणि हेच असणाऱ्या गुरुचं स्मरण म्हणजे त्या साधकानं त्या ठिकाणी केलं नाही आणि गुरुला विसरला गेला, विषयामध्ये लोलुप्त त्या ठिकाणी झाला, तो नक्की म्हणजे त्याची नागवण म्हणजे झाल्याशिवाय राहत नाही. ज्याला असणाऱ्या गुरुचं स्मरण त्या ठिकाणी होत नाही, गुरुची आठवण त्या ठिकाणी येत नाही, त्या साधकाची दयनीय अवस्था झाल्याशिवाय म्हणजे राहत नाही. कामातुरा नरक दारुणा निद्रिता उभया लोकशून्य आळसी तो वृथा जाण करी पोषण देहाचे. मग म्हणजे असणाऱ्या गुरुचं स्मरण त्या ठिकाणी विसरला गेलेला साधक म्हणजे कामातुर होतो आणि कामातुर झालेल्या साधकाला नरकाशिवाय म्हणजे त्या ठिकाणी पर्याय राहत नाही. नरक म्हणजे त्या ठिकाणी भोगावा लागतो आणि रात्रंदिवस असणाऱ्या निद्रेत म्हणजे सगळं आयुष्य त्या ठिकाणी जात आहे, आळशीपणा त्या ठिकाणी जात आहे. फक्त जे आपण असणार त्या ठिकाणी अन्न प्राशन करतोय ही फक्त देहाला त्या ठिकाणी म्हणजे ताजं ठेवण्यासाठी, या देहाची असणारी भूक भागवण्यासाठी म्हणजे असणारं अन्न त्या ठिकाणी खायचं आहे. म्हणून म्हणजे किती बी येईल तेवढं म्हणजे माझं माझं म्हणतो ना, असणारं बका बका असणारं अन्न म्हणजे त्या ठिकाणी खातो आणि गुरुचं विस्मरण त्या ठिकाणी करून आळशी म्हणजे म्हणतो. नेने कर्माची वेळ न म्हणे सकाळ सांज काळ निद्रा घोरले प्रबळ आळुमाळ स्मरेण. मग त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुचं विस्मरण झालं, त्याला असणारा काळ वेळ त्या ठिकाणी करत नाही. आपल्याला काय कर्म करायचंय, सत्कर्म करायचंय का नाही करायचं याचा विसर त्या ठिकाणी पडला जातो. दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, काबाड कष्ट त्या ठिकाणी करतो, सारखं म्हणजे निद्रेत म्हणजे व्यापून जातो, सारखा असणारा झोपतो म्हणजे त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा भगवंताची म्हणजे त्या ठिकाणी असणारा भगवंताची म्हणजे आठवण होत नाही. आड निद्रा भय मैथुना पशूंच्या ठाई समसमान कैसेची देही पशु जाण पुच्छविन दाढीचे. मग त्या ठिकाणी आहार असणारं फक्त खायचं, झोपायचं आणि असणारं मैथून म्हणजे करायचं, ही कुणाच्या ठिकाणी असणाऱ्या जनावरांच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आहे. सर्व योनी समसम सगळ्या योनीत आहे चार गोष्टी. आहार, निद्रा, भय आणि मैथून म्हणजे ह्या चार गोष्टी म्हणजे असणाऱ्या मनुष्याच्या बी ठिकाणी आहेत, पशूच्या बी ठिकाणी आहेत. चार योनीच्या ठिकाणी म्हणजे ही असणारी समसमान अवस्था आहे त्या ठिकाणी. तसंच असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे ह्या देह प्राप्त झालेला जो पशु आहे, गाडीतून पशु होत नाही, मानवासाठी दोन आकडे. मग हे जे असणारे चार म्हणजे असणारे पशु आहेत त्यापैकी असणारा जो मानव आहे हा असणारा दाढी विना असणारा फक्त दाढी आहे म्हणजे त्याला शिफ्टी नाही, शिफ्टी विना दाढीचा आणि म्हणजे माणूस आहे. पशु भेडविता परतापळे विषयी नरक भये न कंटाळे घोर नरक अंगी आदळे तरी खवळे अधिकची. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे ही जी चार असणाऱ्या प्रकारात आहार, निद्रा, भय आणि मैथून म्हणजे हे ठिकाणी हे पशुच्या अंगी आहे, समान आहे सगळ्याला. पण पशुची अवस्था कशी आहे त्या ठिकाणी, हे असणाऱ्या पशुला म्हणजे थोडी तरी भीती त्या ठिकाणी दाखवली की तिथून पशु म्हणजे त्या ठिकाणी पळून जातोय. पण मानवाची अवस्था काय आहे, असणाऱ्या विषयामध्ये लोलुप्त त्या ठिकाणी झाला, तिथंच असणारा गुरपटून त्या ठिकाणी जातोय. विषयामध्ये किती बी असणारा विषयाचा भोग त्या ठिकाणी घेतला तरी कंटाळा म्हणजे त्या ठिकाणी येत नाही आणि त्याच्यामुळेच म्हणजे असणाऱ्या नरकात म्हणजे तो आदळला जातो. त्याला नरकाशिवाय म्हणजे प्राप्ती दुसरी नाही. भोगिली या विषयापाठी पशुशी अल्पही ममता नुठी विषयी जनांची नवल गोष्टी घाली मिठी अधिकाधिक. मग असणारा त्या ठिकाणी जे पशु आहेत म्हणजे त्या ठिकाणी ह्या पशुनी म्हणजे असणाऱ्या विषयाच्या माग त्या ठिकाणी लागली
की तो कामापुरता विषय म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे पशूच्या ठिकाणी असतोय. परत त्याच्याविषयी असणारा मोह म्हणजे असणारे पशु त्या ठिकाणी धारण म्हणजे करीत नाहीत. पण जे विषयामध्ये आपल्यासारखे जे साधक त्या ठिकाणी म्हणजे गुंतले गेलेले आहेत त्यांची मात्र असणारी कथा कशी आहे म्हणजे त्या ठिकाणी जेवढ्या विषयाच्या अधीन त्या ठिकाणी होतात तसं तसं त्या विषयाचा मोह त्या ठिकाणी उपजला जातो. विषय सोडून बाजूला साधकात त्या ठिकाणी निघू शकत नाही. जेवढी म्हणजे जवळीक त्या असणाऱ्या विषयाला करील तेवढं म्हणजे त्याच्याच सानिध्यात राहावं असं म्हणजे असणाऱ्या आणि मानवाला वाटतं. सकृत विषया भोगे करुणा पशुन पाहे परतोन विषयी जनांचे नवल कोण सगर्व जाण सोडिन. मग असणाऱ्या पशुच्या आणि असणाऱ्या मानवाचा भेद त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत ग्रंथ करते की असणाऱ्या म्हणजे पशुच्या ठिकाणी म्हणजे असणारा एखादी काम वासना त्या ठिकाणी झाली तो पशु म्हणजे आपली असणारी काम वासना पूर्ण करतो आणि परत त्या कामाकडे म्हणजे त्या ठिकाणी परत फिरकून म्हणजे त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे तसं असणाऱ्या विषयामध्ये गेलेला माणूस आहे त्या ठिकाणी मानव आहे. हा मानव म्हणजे किती बी असणाऱ्या विषयाचा भोग त्या ठिकाणी घेतला की त्याचा कंटाळा म्हणजे मानवाला त्या ठिकाणी येत नाही. परत परत ते विषय त्या ठिकाणी चाकावे अशी अवस्था मानवाची त्या ठिकाणी होते आहे. पण पशुची अवस्था एकदा भोग घेतला की परत तिकडं मन म्हणजे त्या ठिकाणी पशु करत नाही. पशु विषय भोग जाये मागुता परतोनी न पाहे विषयी जनांचे अपूर्व आहे नवल काय सांगू मी. पशुने म्हणजे असणारा विषय भोग त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं की एकदा विषय भोग त्या ठिकाणी घेतला की त्या विषयामाग पशु हा परत म्हणजे त्या ठिकाणी जात नाही. पण विषयी झालेले जे जनलोक आहेत त्या ठिकाणी किती बी त्या विषयाचा आनंद त्या ठिकाणी उपभोगला तरी त्याची काय असणारी त्या विषयापासून म्हणजे दूर त्या ठिकाणी साधक जात नाही. त्या विषयामध्येच गुरफटून राहतो. प्रीती जवळ जावा भोगगडे तव तव ममता अधिक वाढे मोथड बुथड वरी चुडे अलंकार कोडे घडवित. मग जेवढं असणारी म्हणजे एखाद्या विषयाची आवड त्या ठिकाणी निर्माण झाली की जेवढी असणारी आवड त्या ठिकाणी होईल तेवढा तेवढा त्या विषयाचा भोग घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि एकदा विषयाचा भोग घेतला की त्याच्यावर निराश त्या ठिकाणी साधक होत नाही. त्याच्या विषयी अधिक अधिक असणारी ममता म्हणजे त्या ठिकाणी वाढते माया वाढते आणि असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे त्या असणाऱ्या विषयरूपी जे अलंकार आहेत ते डोक्यापासून जी पायापर्यंत त्या ठिकाणी जरी असणारं भरलं गेलं अलंकार तरी ते विषय त्या ठिकाणी कदाही असणारा निराश म्हणजे विषयावर त्या ठिकाणी होत नाही. किती बी सुंदर दिसतंय म्हणून म्हणजे किती बी अंगावर त्या ठिकाणी ते विषय रूपी अलंकार घातले तरी अजून अजून घालावा असं साधकाला त्या ठिकाणी वाटतं. विषयी संतती झाली तरी अधिकेची गुंती पडली ममता अधिक खवळली सदृढ जडली जन्म वेडी. मग म्हणजे असणारी ही जी जन आहे हे जन म्हणजे एकदा विषयामध्ये त्या ठिकाणी गुरफटले गेले. मग विषयामध्ये गुरफटल्याबरोबर त्याच्यापासून असणारी संतती निर्माण झाली. संतती निर्माण झाली की त्या असणारा त्या ठिकाणी मुलाविषयीचं प्रेम वाढलं जातं. प्रेम वाढलं की तिथंच असणारी गुंती म्हणजे साधकाला त्या ठिकाणी म्हणजे लगटली जाते आहे. मग माझा असणारा मुलगा आहे त्याच्यापासून असणारी त्या ठिकाणी सून आली बायको आली लेकरं आली पोरं आली नातवंड आली तिथंच असणारा साधक त्या ठिकाणी गुंतला जातो आणि या असणाऱ्या प्रपंचाचा असणारा मोह त्या ठिकाणी उपजला जातो. एवढं या जन्माला येऊन म्हणजे त्या ठिकाणी ह्या असणाऱ्या विषयानं वेळ म्हणजे साधकाला लागतं. चित्ता साकडी पडे तेने अधिकाधिक डाव चढे ऋणा माझी सफाई पुढे नरक पुढे अनिवार. मग चित्ताच्या ठिकाणी फक्त आणि फक्त विषयाची आवड त्या ठिकाणी लागते. ह्या विषयाचं साकडं एकदा चित्ताच्या ठिकाणी पडलं की ते परत म्हणजे असणारं साकडं म्हणजे फेडायला त्या ठिकाणी म्हणजे येत नाही. त्याच्यात त्या ठिकाणी साधक गुंतला जातो आणि परत असणारं जे ह्या पापात्मक जे ऋण आहे ह्या ऋणातून त्या ठिकाणी मुक्त होत नाही साधक. पुढे असणारा म्हणजे त्याला ह्या विषयामध्ये पडल्यामुळं दारुण असणारा नरक म्हणजे त्या ठिकाणी भोगावा लागतोय. एवढी विषयाची गती म्हणजे साधकाला त्या ठिकाणी भोग देते. एका विषयाची ऐसी गती
ममता नागविती आळसी निद्रिस्थाची स्थिती ते सकळी ती सांगेना. मग नुसता एक असणारा विषय आहे म्हणजे त्या ठिकाणी एवढा विषय त्या ठिकाणी धारण केला की एवढी असणारी अहंकार ममता त्या ठिकाणी म्हणजे नागवण होते. विषय पुढे इथं म्हणजे दुसरं काहीच म्हणजे त्या ठिकाणी येत नाही. विषयामध्ये लोलुप्त त्या ठिकाणी झाला की झोपेला जवळ करतो ना आळसाला म्हणजे त्या ठिकाणी जवळ करतोय. मग बाकीचे जे असणारे म्हणजे त्या ठिकाणी अनेक विषय आहेत त्याच्याविषयी ह्या विषयामध्ये त्या ठिकाणी लोलुप्त झाल्यानंतर काय साधकाची अवस्था होते पुढे म्हणजे असणार थोडक्यात माहिती सांगतो. कोटी वेचिता सुवर्ण नरदेहीचे आयुष्य जाणं न मिळे दक्षिणा नाना साधने करीताही. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे हा जो असणाऱ्या साधकाला म्हणजे त्या ठिकाणी नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हा नरदेह कुठनही विकत आणायचा म्हटलं तरी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. कितीही कोट्यावधी असणारा त्या ठिकाणी कोट रुपयाचं सोनं त्या ठिकाणी दिलं मला सुंदर असणारा देह त्या ठिकाणी द्या म्हटलं तर कोणीही त्या ठिकाणी देह त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. हा नरदेह असणारा त्या ठिकाणी मिळालेला यानं असणारं जे आयुष्य आपण त्या ठिकाणी वेचणार आहे. मग कोणी असणारं 100 वर्ष 70 वर्ष त्या ठिकाणी आयुष्य असणारं त्या ठिकाणी घालवलं गेलं तरी सुद्धा हा असणारा देह त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी करता येत नाही. नवनव कितीही नाना प्रकारची साधनं जरी त्या ठिकाणी देह मिळवण्यासाठी केले तरी हा देह अनायासे त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. असा अनमोल असणारा नरदेह म्हणजे साधकाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. शीनता नाना साधने सहसा नरदेह या जनी न मिळे पैत्रिभुवनी त्याची हानी होत असे. मग हा देह म्हणजे त्या ठिकाणी नरदेह मिळावा म्हणून आतुनात असणारा कष्ट त्या ठिकाणी केलं. रात्रंदिवस असणारा आळस केला नाही झोप खाल्ली नाही मला असणारा सुंदर देह त्या ठिकाणी मिळावा म्हणून. तरी सहसा हा नरदेह कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही किंवा मिळवता येत नाही. ह्या त्रिभुवन जरी पालत त्या ठिकाणी घातलं तरी एवढा अनमोल देह पुन्हा म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही. पण जे विषयामध्ये लोलुप्त साधक झाले त्यांना म्हणजे या नरदेहाची हानी करण्याशिवाय दुसरं कायच म्हणजे त्या ठिकाणी सुचत नाही. स्वेच्छावेचे विषय सेवनी उसंत नाही क्षणोक्षणी विपाये उरे शेष म्हणून तेने हिरोणी सुषुप्ती. मग हा जो अनमोल नरदेह त्या ठिकाणी साधकाला मिळालेला आहे मग एवढा साधकाला मिळालेला नरदेह त्या ठिकाणी सत्कारणी लावावा परमार्थाच्या मार्गाला त्या ठिकाणी लावायचा सोडला जातो. मोह मायेमध्ये असणारा साधक त्या ठिकाणी गुंतला जातो आणि मनाला वाटेल त्या विषयाचं सेवन त्या ठिकाणी करतो. एकदा विषयामध्ये त्या ठिकाणी गुरफटला गेला की त्याला असणारा क्षणोक्षणी थोडा सुद्धा विसावा म्हणजे त्या ठिकाणी मिळत नाही. असणारा त्या ठिकाणी काही जरी असणारा त्या ठिकाणी म्हणजे थोडं सुख त्या ठिकाणी भोगावं म्हटलं की महागा असणारा त्या ठिकाणी मोह उपजला जातो. विषयाची घोर असणारी निद्रा त्या ठिकाणी लागली जाते. विषयामध्येच साधक त्या ठिकाणी गुरफटला जातो. नेने कर्माची वेळ न म्हणे सकाळ संध्याकाळ निद्रा घोरले प्रबळ काही अळमाळ स्मरेना. मग त्या ठिकाणी विषयामध्ये गुंतलं गेलं की फक्त असणारी सुसुप्ती झोप म्हणजे त्या ठिकाणी लागते आणि झोप लागली की आपल्याला आता म्हणजे 10 वाजलेले आहेत रोजानं जायचंय कर्म करायचंय उठावं लवकर याचाही विसर त्या ठिकाणी पडला जातो. सकाळ म्हणणार नाही संध्याकाळ म्हणणार नाही जसा कुंभकर्ण त्या ठिकाणी म्हणजे त्रिकाळ त्या ठिकाणी झोपलेला असतोय तशी झोप त्या ठिकाणी विषयामध्ये गेल्यामुळे लागते आणि घोर असणारी निद्रा त्या ठिकाणी लागते. एवढंच नाही त्याला असणाऱ्या भगवंताचं क्षणभर सुद्धा असणारं ध्यान म्हणजे त्याच्याजवळ त्या ठिकाणी येत नाही. एवढा हा अनमोल मिळालेला नरदेह आहे पण एका क्षणात म्हणजे निरर्थक त्या ठिकाणी करतो. नाठवी गेल्या आयुष्या नाठवी स्वधर्म सहसा कुंपता पडे सर्प जैसा नाठवे सहसा हृदयस्थ. मग एकदा असणाऱ्या विषयामध्ये त्या ठिकाणी साधक गुंतला गेला की आपण पूर्वी कुठलं आयुष्य त्या ठिकाणी भोगलंय आता काय करतोय पुढे काय त्या ठिकाणी करायचंय याचा आठव त्या ठिकाणी राहत नाही.
हा नरदेह मिळालाय. स्वधर्माचं कर्म त्या ठिकाणी करावं, धर्माचं आचरण त्या ठिकाणी करावं, याचाही विसर त्या ठिकाणी पडतोय. जसा असणारा साप म्हणजे त्या ठिकाणी एका जागेवर बसून निस्ता फुफू करीत त्या ठिकाणी पडतो, तसं असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी जे स्वधर्माचरण आहे याचा विसर त्या ठिकाणी पडतो आणि सारखं म्हणजे काबार कष्ट करून म्हणजे असणाऱ्या विषयात त्या ठिकाणी गुंतून पडतो. विपाये चुकल्या सुषुप्ती थरी अनाडी भरे वृत्ती स्वेच्छा सारी पाठ खेळती ना तरी मांडीती बुद्धी बळे. मग समजा म्हणजे तेवढ्यातून बी असणाऱ्या त्या ठिकाणी काही साधकांना कदाचित एक वेळ झोपेला त्या ठिकाणी म्हणजे सोडलं गेलं, झोप चुकली. मग झोपीतलं जे आयुष्य आहे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं, झोप नसल्यामुळं ते शिल्लक राहिलेलं आयुष्य तरी भगवंताच्या असणाऱ्या मार्गाला त्या ठिकाणी लावायचं, पण तिथंही त्या ठिकाणी लावत नाही. मग कशात लावतो? असणारं जे वाम मार्ग आहे त्या ठिकाणी, कुठं दारू जुगार असणारा मटका त्या ठिकाणी खेळायचा, सारीपाट खेळायचा आणि तिकडच असणारं म्हणजे त्या ठिकाणी आपली असणारी बुद्धी सगळी पणाला त्या ठिकाणी लावायचे, परमार्थाचा मार्ग त्या ठिकाणी सोडायचा. स्वर्गीचे चिंतिती सुरवर कर्मभूमी नर शरीर पावता चुकेर धर ऐसा थोर नरदेह. मग म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हा नरदेह त्या ठिकाणी अनायासे मिळालेला आहे, कुठलाही कष्ट त्या ठिकाणी न करता नरदेह मिळालाय. मग या नरदेह मिळाल्याचं सार्थक म्हणजे भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी लीन होऊन त्या ठिकाणी देहाचं सार्थक करायचं. हे स्वर्गाच्या ठिकाणी राहणारे जे 33 कोटी देव आहेत ते सुद्धा सारखं मनाच्या ठिकाणी विचार करतात. आपल्याला पृथ्वी तलावर जन्म यावा, मानवाचा नरदेह आपल्याला त्या ठिकाणी मिळावा आणि नरदेह मिळाल्याबरोबर भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करता येतंय. म्हणून परत असणारा जन्म म्हणजे या मनुष्य रूपात त्या ठिकाणी यावा, म्हणून सारखं स्वर्गाच्या ठिकाणी देव सुद्धा म्हणजे असणारं चिंतन त्या ठिकाणी करतात. या असणाऱ्या देहानं म्हणजे भगवंताला जवळ त्या ठिकाणी करता येत आहे, आपलं हित त्या ठिकाणी साधता येत आहे, म्हणून देव सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी चिंतन करतात. ऐसी नरदेहाची योग्यता दुर्लभ ब्रह्मादिक समजता ते देह पाहुणी तत्वता विषयी सर्वता नावेले. मग एवढं असणारे ब्रह्मदेव सहित म्हणजे देवादी देव आहेत त्या ठिकाणी हा नरदेह मिळावा म्हणून म्हणजे त्या ठिकाणी चिंता करीत बसलेले आहेत. त्यांना सुद्धा म्हणजे हा नरदेह त्या ठिकाणी मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे असा अनमोल नरदेह आपल्याला त्या ठिकाणी लागलेला आहे. पण म्हणजे जे साधक विषयामध्ये त्या ठिकाणी गुरपटले गेले, एवढा अनमोल नरदेह मिळालेला आहे, त्याचं सार्थक त्या ठिकाणी करावं तर ते सार्थक करायचं त्या ठिकाणी सोडतात आणि विषयामध्ये नाळले जातात. आम्ही श्रीरामाचे गुण सद्गुरु हनुमंताचे कृपे करुण पावलो आता रघुनंदना ते मोहनी मग्न केवी झालो. म्हणून असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे, आमच्यावर जे असणारी मोहमायेचं असणारं बंधन पडलेलं होतं ते बंधन त्या ठिकाणी सुटलं गेलं. सद्गुरु हनुमंत त्या ठिकाणी भेटला गेला. हनुमंताच्या कृपेनं आम्ही त्या ठिकाणी असणारं मुक्त ह्या असणाऱ्या मोहातून मुक्त त्या ठिकाणी झालो आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या ठिकाणी मिळालं गेलं. मग म्हणजे आम्ही मोहात निमग्न कवा झालो होतो त्याचाही विसर त्या ठिकाणी म्हणजे पडला गेला. भगवंताची माया विश्व संपूर्ण भुलविले तया बाप रावणाची कपटचर्या सेना वानरांची या मोहित. मग भगवंताची माया कशा त्या ठिकाणी आतर्क्य आहे, कुणालाही त्या ठिकाणी कळत नाही. ह्या असणाऱ्या भगवंताच्या मायानं हे संपूर्ण जग म्हणजे त्या ठिकाणी भुलवून टाकलेलं आहे. ह्या सर्व विश्वाला मायेमध्ये त्या ठिकाणी गुरपटलं गेलेलं आहे. मग असणार जे राजा रावण आहे, ह्या राजा रावणाचं जे असणारी कपट नीती आहे, एवढी दारुण कपट नीती आहे की त्या कपटानं म्हणजे वानराला सुद्धा आणि मोहित केलं. तथापि भगवंताच्या वरद हरिभक्ता अनबाधी द्वंद्व निरसोनी मायेचा बाध स्वरूप शुद्ध भोगिती. मग म्हणजे असणाऱ्या भगवंताचं वर्धनच म्हणजे त्या ठिकाणी होतं. कोणतं होतं तर असणारे जे हरिभक्त आहेत, निश्चिम असणारे अखंड असणाऱ्या भगवंताच्या सेवेमध्ये राहणारे जे भक्त त्या ठिकाणी आहेत,
त्या भक्ताला असणारा म्हणजे भगवंत त्या ठिकाणी कवाच म्हणजे बाधा त्या ठिकाणी येऊ देत नाही. मनाच्या ठिकाणी द्वंद्व त्या ठिकाणी येऊ देत नाही. सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी दुःखाचं द्वंद्वाचं निरसन म्हणजे असणारं त्या ठिकाणी भगवंत करतात. एवढं म्हणजे असणाऱ्या वानरावर जे संकट त्या ठिकाणी आलेलं होतं, या संकटाचं निरसन म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं झालं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. तथापि भगवंताचे वरद हरिभक्तान बाधी द्वंद्व निरसनी मायेचा बाध स्वरूप शुद्ध भोगिती. कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत. वानर सेना रावणाकडे जात असताना रावणानं जी काही मोह टाकलेला होता, मोहरूपी आवरण, त्या आवरणामध्ये वानर अडकलेली होती सहजिकच आहे. कारण मोह माया कुणाला सुटत नाही. देवाच्या बापाच्या पायी वहिली, मायेने बिडी ठोकिली, तेथे मायक जीव सकळी, मुक्त कैसी होती पा. एवढंच नाही तर जेने संग्रामी हरो जिंतीला, निवांत कवचाचा टाहो फोडीला, तो अर्जुन मोहे कवळीला, क्षणा माझी मोह धरिले ऐसे होईल, आसती प्रतिष्ठा जाईल, परलोकही अंतरेल अही केसी. अशा प्रकारची अवस्था मोह धरल्यानं किंवा मोहामध्ये अडकल्यानंतर न होती. आणि सगळ्यालाच मायेमध्ये मोहामध्ये अडकवलं जातं. हे वानर अडकणार आहे त्याच्यामध्ये काय नवल आहे. कारण रावणाची कपट चेहरे आहे. त्याच्या कपटामध्ये तेवढी ताकद होती की हरिभक्ताला सुद्धा मायेमध्ये अडकवले. पण भगवंताचं वरदान आहे. जे जे भगवंताचे भक्त आहे, जे जे हरीचे भक्त आहे, त्यांना मोह माया ही जी काही द्वंद्व आहे, ही द्वंद्व बाधू शकत नाही. ही सगळी माया संपूर्ण शुद्ध असणारं स्वरूप आहे भगवंताची भक्ती. आणि तिथपर्यंत भक्त पोचतात. ही मोह मायेचा प्रभाव त्या भक्तावरती होत नाही असं भगवंताचं वरदान भक्ताविषयी सांगतात. माझ्या निज भक्ताकडे न पडे मायेचे साकडे, मी आपुल्या त्या आपुल्याकडे नेई निवाडे निज पदा. आणि माझे जे भक्त आहेत, भक्त शब्द नाही वापरला, निज भक्त शब्द आहे. जे माझे निज भक्त आहेत म्हणजे ज्यांचा विषयच भगवंत आहे, त्यांना दुसरं काही सुद्धा आवडत नाही, आठवत नाही, असे जे भक्त आहेत त्या भक्तांकडे मायेचं संकट येतच नाही. माया त्यांना बाधतच नाही. जर समजा त्या भक्तांकडे माया आलीच तर ती असणारी माया मी आपल्याकडे घेतो आणि माझे जे भक्त आहेत, निज भक्त आहेत, त्यांना माझ्या पदावरती नेऊन पोचवतो असं या ठिकाणी सांगतात. सूर्यासी उगवता तमा अल्पही न पडे दुर्गम, ठेविय भक्ता माया दुर्गम अति सुगम हरिभक्ता. आणि सूर्य जर उगवला तर सूर्य उगवल्यानंतर ना अंधार सगळा संपतो. सूर्याची किरण पृथ्वीवर पडल्यानंतर ना अंधार नाहीसा होतो, अल्पही अंधार राहत नाही. तशा पद्धतीने माया दुर्गम आहे, माया जड आहे. पण कुणाला? जे अभक्त आहे, जे अभक्तांना माया जड आहे, दुर्गम आहे. पण जे भक्त आहे त्यांना सुद्धा माया सोपी आहे, सुगम आहे. मायेचा प्रभाव माझ्या भक्तावर होतच नाही. तेच वानर माझे भक्त आहेत म्हणून मायेमधून सुटले. सुगम म्हणता साच दिसे परिसत्व निशेष नसे, निज भ्रमे ते आभासे निद्रावशे स्वप्न जेवी. आणि ही जी माया आहे ती माया कशी असते? माया म्हणजे भ्रम, जे नसतंय पण जे नसतंय पण भासतंय, नाही पण आपल्याला दिसतंय, तशा पद्धतीची माया असते. ती माया सुद्धा संपते, नासते. पण कधी जसं स्वप्न आहे, आपण झोपीमध्ये स्वप्न पडतो आणि स्वप्न तेवढ्या पुरतं सुषुप्तीमध्ये स्वप्न असतं. आपण जागृतीला आलं की स्वप्न समूळ संपत. तशा पद्धतीने माया भक्ताकडे असते, स्वप्नवत माया असते, तात्पुरती भक्ताकडे माया असते. झोपीतून जागा झाल्यानंतर जसं स्वप्नाचा अभाव होत नाही, तशा पद्धतीने माया मोह भ्रम यांचा अभाव माझ्या भक्ताला होत नाही. बाकी अभक्ताला सगळी माया मोह अवजडच आहे. ऐका, सूर्य किरण न पडे दृष्टी, तै मृगजाळाचा पूर दाटी, स्वस्वरूपी विन्मुख होता शेवटी, भरत दाटी तमाची. आणि मृगजळ असतं बघा, आपल्याला हायवेनं रस्त्यानं चाललो की पुढं कसं असतं,
पाण्यासारखं दिसतं ते, पण नसतं. तिथपर्यंत गेले की रस्ता आहे, थोडं पुढे गेले की पुन्हा पाण्यासारखं भासतं, पण ती नसतं. सूर्याची किरण पडल्यानंतर जोपर्यंत सूर्य डोळ्याला दिसत नाही तोपर्यंतच मृगजळ आहे. सूर्य आला की मृगजळ सगळं संपत. तशा पद्धतीने असणार माझ्या स्वरूपाची भेटी भक्ताला होत नाही तोपर्यंतच माया भ्रम आहे. एकदा माझी भेट झाली, माझं स्वरूप भक्ताला कळलं की माया त्याला बंधन करू शकत नाही. देवी रावणाचे कपट तमे जाणा, क्षण एक मोहिले हरिगण, पडता विवेक रवी किरण, उडाले पूर्ण अभावतम. तशा पद्धतीने रावणानं जे कपट केलेलं होतं, मोहाचं आवरण टाकलेलं होतं, त्या मोहाच्या आवरणामध्ये क्षणभर वानर गुंतले, अडकले त्याच्यामध्ये. पण विवेक आणि वैरागी रूपी हनुमान सोबत होता. सद्गुरु हनुमंताचा धर्म आम्हा तुष्टला श्रीराम. सद्गुरु हनुमंत बरोबर असल्यामुळं, हनुमंताकडे विवेक आणि वैराग्य असल्यामुळं हनुमंताच्या सामर्थ्यानं त्यांचा असणाऱ्या मोहामधून सगळ्या मायेमधून सुटका झाली. सूर्यरूपी विवेक आणि किरण किंवा सूर्याच्या विवेक रूपानं सूर्य उगवला. तशा पद्धतीने मायेमधून मोहामधून भक्त निसटले, पुढे निघाले. उदय येता बाधार का ज्ञानतमा निश्रेका, उडून गेले एका ज्ञान उका देखा उजळली. आणि मग जोपर्यंत बोध होत नाही, ज्ञानाचा उदय होत नाही, बोधाचा उदय होत नाही तोपर्यंतच अज्ञान आहे. अज्ञान कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान आहे. ज्ञान झालं की अज्ञान संपत. बुद्धीच्या ठिकाणी बोध झाला की अज्ञान संपत. तशा पद्धतीने सगळं असणार उडून गेलं ज्ञान. ज्यावेळेस अज्ञान संपत आणि ज्ञान प्राप्त होत, तशा पद्धतीने सगळं मोह माया संपली आणि तिथून वानर निसटले. बोधारकाच्या किरण देखा भ्रम उडाला निश्चयक, सावध झाले सविवेक पूर्वाणिका पुढे झाले. आणि अशा पद्धतीने जी काही माया होती त्या मायेमधून वानर निसटले, बोध झाला. विवेक वैराग्य सोबत असल्यामुळं बोधाच्या किरणानं त्यांचा भ्रम उडाला, भ्रम संपला. सावध झाले आणि सावध होऊन पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर ना मोहाच्या आवरणामधून पुढे वानरगण निघाले. एक अपूर्व बघितलं, काय झालं ऐका. विज्ञानमय कोश जाण केवळ तमाचे आवरण, भेदताची हरिगण पुढीलही जाण भेदिले. आणि पहिलं राक्षसांचं आवरण होतं, दुसरं मोहाचं आवरण होतं, तिसरं असणारं तम अंधार, गुडधुप्प अंधार होता. आणि ते असणारा अंधाराचं सुद्धा निवारण करत करत वानर पुढे निघाले. पुढचं आवरण ऐका. नाम बळे साहस करिता विवेक सावकाश, झाला तमाचाही राहस स्वप्रकाश त्रिजगती. अंधारामध्ये वानर अडकलेली होती, भयंकर अंधार होता, स्वतःच शरीर सुद्धा दिसत नव्हतं. एवढं तम रूपी अंधार रावणानं आवरण म्हणून संरक्षण म्हणून ठेवलेलं होतं. पण विवेक आणि नामस्मरण वानरांच्या कंठामध्ये सुगंधित असल्यामुळं नामस्मरणाच्या बळावरती सगळा अंधार संपला आणि नाम बळाच्या स्वप्रकाशानं त्रिजगती उजळून गेली. विवेकाच्या निजनेटी निज कारणेसी त्रिपुटी, उडून गेला उठाउटी शेवी रवी दृष्टी मृगजळ. आणि अंधार त्या ठिकाणी प्राप्त होता, पण विवेकाच्या नेटानं जो काही सगळा अंधार होता तो अंधार संपला गेला. विवेक रूपी प्रकाश निर्माण झाला आणि त्या प्रकाशामधून सगळं असणारा अंधार संपलं. पुढे निघाले ऐका. दृष्टादृश्य दर्शन ज्ञाता ज्ञेय निज ज्ञान, कर्ता कार्य आणि कारण यांचे बाण उडाले. मग दृष्ट आहे जो पाहणार आहे, दृश्य आहे जे पाहायचंय, आणि दर्शन पाहिल्यानंतर ज्याचं स्वरूपाचं ज्ञान होतं ते दर्शन. तसं ज्ञेय ज्ञाता ज्ञान, कर्ता कार्य आणि कारण. कर्ता म्हणजे जो कार्य करणार आहे, जो कार्य करतोय, आणि त्याच्यापासून उत्पन्न होणार कारण म्हणजे ज्ञान. ही त्रिपुटी आहे आणि ही सगळी त्रिपुटी संपली. नामस्मरणाच्या बळावरती त्रिपुटीची बोळवण झाली. ऐका. भोग्य भोग भोगता वाच्य वचन वदता, ध्येय ध्यान आणि ध्याता भाव सर्वता त्रिपुटीचा. ही त्रिपुटी आहे. भोग्य भोग भोगता,
भोग घेणारा, भोगणारा आणि त्याच्यापासून मिळणारा जो काही आनंद आहे, वाच्य वदन वक्ता सांगणार आहे, काय सांगणार आहे आणि त्याच्यामधून प्राप्त होणारा जे काही वाच्य वचन आहे ते असणार ही त्रिपुटी आहे. ही सगळी त्रिपुटीचा जो अभाव आहे तो नामस्मरणाच्या बळावरती वानरांनी घालवला. ऐका. बोधारकाचा उदय झाला स्वप्रकाशी त्रिभुवन, सबाह्य झाले आनंद गण वानर गण सुखरूप. अंधाराच्या आवरणामधून वानर पुढे निघाली. बोधरूपी सूर्य उगवला. अथम रूपी अंधार, अज्ञान रूपी अंधार सगळं संपलं. वानरगण पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर ना राम नामाच्या बळावरती त्रिभुवन स्वप्रकाशानं सगळ्या त्रिभुवनामध्ये उजेडच उजेड दिसला. वानरांना सबाह्य आनंद झाला, आतमध्ये अंतःकरणातही आनंद झाला, बाह्य आवरणामधून सुद्धा आनंद झाला. पुढे निघाले. आनंदमय झाली वृत्ती विसरले ते बाह्य स्फूर्ती, निघाले होते रावण घाती तेही स्थिती विसरले. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. वानरगण निघाले. जे काय रावणाने टाकलेली आवरण होते त्या आवरणाचा भेद करत 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 वानर निघाले. तमरूपी अंधार संपलं, उजेड त्यांना दिसू लागला. त्याच्यामुळे एवढा आनंद झाला. आपण कुठे चाललोय, काय करायचंय, रावणाच्या यज्ञाचा विध्वंस करायचा आहे, रावणाला मारायचंय, सगळं वानर विसरले. विसरले कार्यकारण विसरले वैरी रावण, विसरले रघुनंदन वानरपण विसरले. सगळंच विसरले. कारण स्थितीच देहच आनंदमय झालेला होता, तर वृत्तीच आनंदमय झालेली होती. त्याच्यामुळं काय कार्य करायचंय, वैरी असणाऱ्या रावणाला मारायचे तेही विसरले, भगवंतालाही विसरले. आपण वानर आहोत आणि रामचंद्राच्या कार्याला आलेलो आहोत ते सुद्धा विसरून गेले. निज कार्याला लागी जाण रावणाती विचक्षण, रचिले आनंदावरण होम निर्विघ्न साधावया. आनंदाचं आवरण होतं. पुढे एवढा आनंद झाला वानराला, वानर सगळंच विसरले. आपल्याला काय करायचंय, कार्य आणि कारण, कोणतं काम करायचं हे सगळंच विसरले. ही रावणानं टाकलेलं आवरण होतं. आनंदाच्या भरामध्ये सगळंच विसरावं आणि आपला यज्ञ परिपूर्ण पार व्हावा अशा पद्धतीची रावणाची त्या ठिकाणी इच्छा होती. त्याच्यामुळं आनंद आवरण मध्ये रचलेलं होतं. त्याच्यामुळं निर्विघ्न होम प्राप्त होण्यासाठी वानर आनंदामध्ये तल्लीन झाले, विसरून गेले. परिते नव्हे अखंड भेद्रे केले खंड विखंड, विषय कारणे उदंड अति प्रचंड विस्तार. आणि जे काय आनंद होता तो आनंद अखंड नव्हता, कधी ना कधी त्याला खंड पडणार होता. आतापर्यंत जेवढे असणारे आवरण वानरांनी भेदले, तसंच ही आनंदाचं आवरण सुद्धा, त्या आनंदाच्या आवरणाचे खंड विखंड वानरांनी करून टाकले. ऐका. जय जय रसी जो जो भरे ते तोनी मागे न सरे, रावणे मोहिली वानरे सुखोदकारे डुल्लती. आणि सुखानं आनंदानं वानर डुलू लागली. ज्याला ज्याला जे जे पाहिजे त्या आनंदाच्या आवरणामध्ये सगळे असणारे विषय भरलेले होते. ज्याला ज्याला जे जे आवड आहे, ज्याला ज्याला जो जो रस आवडतो, ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते ती सगळं समोर दिसू लागलं. त्याच्यामुळे वानर सुखानं आनंदानं त्या ठिकाणी तल्लीन झाले आणि आपलं कार्य विसरून गेले. सकळ रसाचे निज सार बाह्य रस परिकार, विवेक पावले वानर गुरु कृपा सार निज बळे. जेवढे बी असणारे ह्या असणाऱ्या सृष्टीवरती रस विषय आहे, त्याच्यामधले जे काही मुख्य सार आहे तो ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस वानरांपाशी होता. कारण विवेक रूपी हनुमंतराय सोबत असल्यामुळं ते असणारे सगळे जे काही आवरण होते आनंदाचे, त्या आनंदाच्या आवरणामधून वानर बाहेर आले, विवेक पावले. कशामुळे पावले? गुरु कृपा सार निज बळे. हनुमंत रूपी असणारा सद्गुरु बरोबर होता आणि त्या गुरुच्या कृपेनं विवेक निर्माण झाला आणि त्या विवेकानं हे आवरणामधून बाहेर पडले. त्याही माझी अतर्क्य जाण बैसला असे रावण, तेने साधनी विंदान करी हवण अति यज्ञ. आणि आनंद आवरणाचं भेद केल्यानंतर, ते आवरण पार केल्यानंतर मग असणारा अतर्क्य, जो कोणालाही तर्क करवता येणार नाही, कोणालाही दिसणार नाही, अशा अवस्थेमध्ये अहंकार रूपी रावण बसलेला होता. अशा प्रकारचं अधृढ विंधान त्या रावणानं साधलेलं होतं. सहसा कुणीही आपल्यापर्यंत पोचणार नाही
अशी व्यवस्था करून अंतरके गतीनं रावण बसलेला बघितला. त्यासी देखताची दृष्टी सासावल्या वानर कोटी निरसिता वरण कोटी रावण दृष्टी देखिला. आणि अशा पद्धतीने सगळं त्या ठिकाणी त्या रावणाला पाहिलं. रावणाला पाहिल्यानंतर ना कोट्यवधी वानर सरकली पुढं, कारण ही सगळी आवरणं संपलेली होती. आणि पुढं कोट्यवधी आवरणाचा भेद करून आल्यानंतर अनेक संकटामधून आल्यानंतर रावण यज्ञ करत बसलेला सर्व वानरांना दिसला. जेवी गुळा माझी दगड दिसे गुळाची सारिका गोड तोंडी घालिता अवघड करीतो पाड दातांचा. उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांनी. गुळ असतो गुळ, आणि त्या गुळाच्याच आकाराचा दगड असतो, तेवढाच असतो, तसाच कलरचा असतो. लवकर आपल्या लक्षामध्ये येत नाही. तो असणारा खडाच गुळ म्हणून खावा. खाल्ल्यानंतर काय होतंय, दात पडणार आहे, दुसरं काय होणार आहे. गुळ दिसतो पण नसतो, ते खडा असतोय. तशा पद्धतीने ऐका. आतवा आंब्याच्या पोटी असती रसाची कोटी त्याही माझी अति संकटी असे गाठी अति निवर. रावण कसा बसला होता कुणाच्याही लक्षामध्ये येणार नाही. अतर्की गतीनं हे समजावून सांगण्यासाठी उदाहरणं दिलेली आहे. जसं गुळ कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही, त्या गुळामध्ये दगड असतो, ओळखू येत नाही, गुळासारखाच दिसतो. खायला गेले की सगळे दात पडतात. किंवा आंबा आहे, आंबा सर्वांगानं गोड आहे, आंब्यामध्ये रस आहे, पण त्याच्यामध्ये निबर गाठ आहे, ती कोय दाताने चावता येत नाही. चावायचा प्रयत्न केला तर दात पडतात. तसं कोय लवकर लक्ष, आंब्याच्या पूर्ण रसामध्ये कोय असते. अतर्क्य गतीनं गुळामध्ये जसा खडा असतो तसा या सगळ्या आवरणामध्ये अतर्क्य विंदानानं तो बसला होता. देवी कर्म रावणाचे बाह्यावरण आनंदाचे अंतरी भाव कपटाचे घोर त्याचे आवरण. तशा पद्धतीने रावणाचं कर्म होतं. बाहेर आनंद आवरण आहे पण आतमध्ये कपट आहे. बाहेरून येणाऱ्याला सगळ्याला आनंदच आहे. आनंदाच्या आवरणामध्ये किती वानर सगळं विसरून गेलेली होती. कार्यकारण सगळं स्वतःला सुद्धा विसरलेली होती. एवढा आनंद त्यांना प्राप्त झालेला होता. पण आतमध्ये कपट चालू आहे. आभिचाराचा यज्ञ चालू आहे. त्याच्यामधून रथ प्राप्त करायचं ही मनुष्य रावणाची आहे. बाहेरून आनंद आहे पण आतमध्ये कपट आहे. अशी अवस्था समजत. अहमुखी आनंद गाण ऐसे जेते स्फुरे स्फुरण ते ते जाणावे अभिमानजन्य तेने हरिगण मोही जेती. आणि अशा पद्धतीचा आनंद आहे. पण आनंदाच्या आधी त्या ठिकाणी अहंकार आहे. अहंकार रूपी आनंद त्याला त्या ठिकाणी ती अभिमानजन्य असतं. म्हणजे आनंद प्राप्त व्हावा पण त्याच्या पाठीमाग अहंकार नसावा. जर अहंकार प्राप्त झाला तर ते अभिमानाचं कारण ठरतं. कारण अहंकारापाशी दुःख आहे. आणि त्या असणाऱ्या आनंदाच्या आवरणामध्ये अहंकार रूपी रावणानं सगळ्या वानर सैन्याला मोहून टाकलं. तव ते निज निष्ठा सावध छेदोनी ओम सोम यांचे बाद पावले ते आगाध बोध रावण कंद छेदावया. पण जे भगवंताचे भक्त आहेत, जे हरी भक्त आहेत, ते आधीच सांगितलंय भगवंताचं वरदान आहे. माझ्या भक्ताला कुठल्याही प्रकारचं कसलंच बंधन कुणीही करू शकत नाही. म्हणून सदोदित सावध असणारे वानर होते, भक्त होते. अहम सोहम सगळं छेदून पुढे असणारे वानर सरसावले आणि त्या असणाऱ्या रावणाला पाहिला. रावणाचा जो काही कंद आहे, कंद म्हणजे मूळ, अहंकार रूपी रावणाचा कंद छेदण्यासाठी वानर तयार झाले. दृष्टी देखताची रावण सरसावले वानरगण घृती खवळे हुताशण देवी वानरगण खवळले. रावणाला समोर बघितलं, सगळं आवरण छेदून रावण पुढे दिसला वानरांना. अतिशय राग वानरांना आलेला आहे. एवढ्या गुप्त असणाऱ्या स्थितीमध्ये बसलेला आहे जिथं कोणालाही येता येत नाही. अशा जागेमध्ये गुप्त आवरण करून बसलेला राजा रावण पाहिला. एवढं अतार्क्य गतीनं वानर तिथपर्यंत आलेली होती. तसं अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी अधिक प्रज्वलित होतो. तशा पद्धतीने वानर रावणाला बघितल्या रागवले. माता वावनी पुछाटी प्रवशले यज्ञवाटी रावण देखोनी या दृष्टी दोन्ही मुष्टी वळी गेल्या. आणि राजा रावणाला बघितल्या भयंकर राग वानरांना आलेला आहे. आणि रावण डोळ्यानं दिसल्याबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या हाताच्या दोन्ही मुष्टी वानरांनी वळल्या, दात खाऊ लागले, रावणाच्या दिशेने निघाले.
श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. खवळले वानर कटक कुंड विजवती एक प्रणिता पात्री भरिले उदक ते कुंडी शेसरी चविले. आणि मग अशा पद्धतीने वानर सैन्य सगळं खवळलं, रागवलं. जे काय रावण यज्ञ करीत बसलेला होता ते कुंड, ते असणारे सगळं कुंड विजवलं गेलं. अनेक वेगवेगळ्या पात्रामध्ये जे काही अभिचारी काही यज्ञ करण्यासाठी भरलेले पात्र होते ते सगळे असणारे पात्र, पाण्यानं भरलेले, रक्तानं भरलेले सगळे पात्र सांडून टाकले. ऐका. निमदाबही परिस्तरण ते विकरती वानरगण होमद्रव्ये भरिणी भान घेऊन गगनी उपरमती. आणि जे काय असणार त्या ठिकाणी सगळं असणारं परिस्तरण म्हणजे पसरवलेलं होतं. मग ते असणार काय समुदाय गवताचा गवत त्या ठिकाणी दरब आहे. हे जे काय राजा रावणानं यज्ञासाठी आणलेलं होतं ते वानरांनी घेतलं, आकाशामध्ये उड्डाण करून सगळा विध्वंस करू लागले. रावण निज कार्यार्थी सावधान अहोरात्री अवरोनी भयव्रती श्रीराम गाती मंत्र जपे. आणि वानरांनी त्यांचं काम सुरू केलं. रावणाच्या यज्ञाचा विध्वंस सुरू करण्यासाठी तयार झाले, करायला लागले. पण राजा रावण सदोदित सावधान होता, कारण महादेवाचं सांगितलंच होतं यज्ञामध्ये विघ्न येऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळं बाहेर काही जरी करायला लागले तरी सुद्धा रावण सावधान होता आणि रामचंद्राचा घात करण्यासाठी मंत्र म्हणू लागला. पदावया राम सौमित्र मंत्र जपता अव्यग्र मंत्र देवता भयातूर स्वय विचार करीतेसी. आणि मंत्र म्हणत होता कशासाठी? राम लक्ष्मणाचा वध व्हावा, ती मरावे, त्याच्यासाठी असणारी मंत्र म्हणत होता. मंत्र देवता घाबरली, रामचंद्राला मारण्यासाठी हा मंत्र म्हणतोय. त्यामुळे सगळे असणारे मंत्र देवता घाबरल्या. मंत्र देवता काय विचार करतात? मंत्राधीन माझी शक्ती जयाकाची कार्यस्थिती साधावया शीघ्र गती जप करीती सावध. आणि मंत्र देवता विचार करते आमची जी ताकद आहे, जो असणारा यज्ञ करतोय किंवा माझा जो जाप करतोय त्याच्या अधीन माझी शक्ती आहे. म्हणजे त्यानं कुठल्या कार्यासाठी मंत्र म्हटलेला आहे त्याचं कार्य आम्हाला ते करावं लागतं. आमची जी ताकद आहे मंत्राची ती जपकाच्या अधीन आहे. जो मंत्र जप करतोय त्याच्या अधीन आमची ताकद आहे, असं या ठिकाणी सांगतात. भाग्यानुसार जाण मंत्र देवता प्रसन्न रावणाचे विचित्र चिन्ह श्री रघुनंदन पदार्थ. आणि मंत्र देवता प्रसन्न होते, पण भाग्य लागतं. जसं ज्याचं भाग्य आहे तशा पद्धतीने मंत्र देवता प्रसन्न होत असतात. पण रावणाचं वेगळं चिन्ह आहे. जगाचा कार्यकर्ता, ब्रह्मांडाचा नायक असा राम, त्या रामाला मारण्यासाठी मंत्राचा उच्चार रावण करू लागला. श्रीरामे जगाची उत्पत्ती श्रीरामे जगाची स्थिती गती जगाची निज विश्रांती जाण निश्चिती श्रीरामे. आणि रामचंद्र सर्वस्व आहे असा असणारा भगवान परमात्मा आहे. त्या रामचंद्रामुळे जगाची उत्पत्ती आहे, रामचंद्रामुळे जगाची स्थिती आहे, रामचंद्रामुळे जगाला गती आहे, रामचंद्रामुळेच जगाला जीवाला विश्रांती आहे आणि सर्वस्व असा असणारा तो श्रीरामचंद्र आहे. एवढा सामर्थ्य रामचंद्र आहे. तुझी या सत्य संकल्पे आता ब्रह्मा विष्णू शिव आज्ञा वंदित जगा उत्पत्ती स्थिती अंत आयसा तू समर्थ श्रीरामा. त्या रामाच्या आज्ञेचं उल्लंघन जगतामध्ये कुणीच करणार नाही. जगाची उत्पत्ती स्थिती अंत करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो राम आहे, असा विचार मंत्र देवता करतात. मंत्र देवता समस्त राम सामर्थ्यवंत कैसेनी होय त्याचा घात मूर्ख तत्वता रावण. मंत्र देवता विचार करू लागल्या मंत्राला जी सामर्थ्य ती रामामुळेच आहे. रामामुळेच मंत्राला ताकद आहे, मंत्राला शक्ती आहे, मंत्राचं सामर्थ्य रामचंद्रामुळे आहे. आणि ही रावण मूर्ख आहे. मंत्र म्हणून रामाचा घात कसा करेल? आम्ही सगळे रामाच्याच अधीन होतो असं मंत्र देवता बोलतात. राम जगाचे जीवन त्याचे करिता हनन भाग्य विमुख झाले गजन स्वयं रावण मरेल. राम जगाचं जीवन आहे, तो श्रीराम जाताचे जाण जगाचे प्राण जातील की अयोध्याकांडात 8 वनवासाला रामचंद्र जात असताना नाथ महाराज सांगतात रामचंद्र गेला जगाचे प्राण जात, कारण जगाचा प्राणच राम आहे. आणि असा असणारा जगाचं जीवन तो रामचंद्र आहे. त्या रामाचा वध करण्यासाठी हा असणारा रावण मंत्र म्हणतोय, पण त्याचा असणारा आता दुर्भाग्य आहे, रावणच मरेल. मंत्र देवता बोलतात. अनिकाची असोगती रामामुची जीवन स्थिती केवी प्रवर्तो त्याचे घाती लंकापती भ्रमसाले. आणि मंत्र देवताने दुसरा विचार केला, जाऊ दे म्हणले
आमचं जीवन म्हणजेच राम आहे. आमचं जे काही ताकद आहे, शक्ती आहे, जगणं आहे, हे सगळं राम. आमची ताकद रामाच्या अधीन आहे. मग आम्हीच त्या रामचंद्राचा घात कसा करावा राजा रावण भ्रमून गेलेला आहे असा मंत्र देवता बोलतात. निज मुळाचे छेदून वृक्ष केविरा हे आपण तुटल्या तळ्याचे जीवन वांचे मीन हे न घडे. मंत्र देवता सांगतात आम्हीच रामापासून आहे आणि रामाला मारण्यासाठी रावण मंत्र जपतोय. कोणता मंत्र त्याला साथ देणार आहे? ही सगळं मंत्राची उत्पत्तीच रामचंद्रापासून आहे. आणि असा असणारा झाडाचं मूळ जर छेदलं तर झाड येत नाही, झाड त्या ठिकाणी उभं राहत नाही, कारण मुळाच्या आधारे झाड असतं. पाण्यातला मासा बाहेर काढला, पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाण्याच्या अधीन मासा असतो. तसं आम्ही रामचंद्राच्या अधीन आहे मंत्र देवता बोलतात. श्रीराम जगाचा पिता त्या पर्वतला पितृघाता याची द्यावया प्रायचित्ता याच्या घाता प्रवर्तावे. आणि त्यावेळेस मंत्र देवतांनी विचार केला की रामचंद्र जगाचा पिता आहे, असा असणारा भगवंत आहे. त्या रामाला मारण्याचा प्रयत्न रावण करतोय, म्हणजे पितृघात करण्याचा प्रयत्न करतोय. मग पितृघात केल्यानंतर ना वेदामध्ये शास्त्रामध्ये प्रायश्चित्त आहे, म्हणून रावणालाच आपण मारू असं मंत्र देवता बोलतात. पितृघात का प्रायचित्त वेद बोलला देहांत तोची साधा वया कार्यार्थ करू घात रावणाचा. आणि पितृघात जो करत आहे त्याला देहांत आहे. देहांत म्हणजे मरण असं वेदाने सांगितलेलं आहे. जो पितृचा वडिलांचा घात करतो त्याला निश्चितच मरण देहांत प्रायश्चित्त द्यावं असं वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून ह्या रावणाला मारू असं मंत्र देवता बोलतात. म्हणून या कुंडली वचनावळी उच्चारे मंत्रशैली सवेची बैसली दांत किळी दुखे तळमळी रावण. म्हणून मंत्र देवताने विचार केला ह्याची वाचच बसवायची. म्हणलं ह्याच्या मुखातून शब्दच बाहेर पडला नाही पाहिजे, म्हणून राजा रावणाचं काही तोंड आहे ते असणारा वाचा मौन पडली, मुखामधून एकही शब्द बाहेर पडना गेला. त्यामुळं रावण तळमळू लागला. प्राप्त काळ आला समीप तव विजोनी गेला वागदीप वर्ण उच्चारे ना स्वल्प कोण पाप ओढवले. रावणाला अतिशय दुःख झालं. आता आपल्याला यज्ञ पूर्ण होणार आहे, यज्ञामधून आपल्याला अजय रथ बाहेर निघणार आहे, ही आपल्या विजयाची काळ जवळ आलेला आहे. पण कोणत्या जन्माचं पाप आडवं आलंय काय माहिती, तोंडच उघडाना गेलंय, तोंडामधून शब्दच बाहेर पडाना गेलाय. वाघ देवताच कोपवले असा विचार रावण करू लागला. शंकरे होनी प्रसन्न मदत दिले वरदान शेकी उच्चारीना वर्ण दारुण विघ्न ओढवले. महादेव माझ्यावरती प्रसन्न झाले. महादेवानंच वरदान दिलेलं आहे की यज्ञ पूर्ण कर, तुझा विजय त्रैलोक्यामध्ये होईल. पण आता यज्ञ पूर्ण करण्यासाठी तोंडामधून शब्दच बाहेर पडा नाही, मंत्रच म्हणालाही नाही. यज्ञ कसा पूर्ण करू तळमळू लागला. होम पात्रे फोडली समस्त त्रिसाधने तोडली तेथ सुर्व हाताच्या सुंदत नावे गरजत वानर. वानर तेवढ्यामध्ये आलेली होती. वानरांनी सगळी जी काय असणारे यज्ञाची पात्र भरून ठेवलेली ती सगळी तोडून टाकली. जी काय यज्ञाची सामग्री होती ती सामग्री आकाशामध्ये उडवून घेऊन गेले. सगळे असणारे वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीला मानून ठेवलेलं होतं. अभिचारिक यज्ञाचं सगळं विध्वंस वानर करू लागले. पंचकोश पंचावरण भेदुनिया ती दारुण अंगी आदळले हरिगण तरी रावण ढळेना. आणि 5 कोसावरती 5 आवरण ठेवलेली होती, त्याच्यामध्ये 7 आवरण वेगळी होती. अशा प्रकारचं गुप्त ठिकाणी राजा रावण बसलेला होता. ही 5 आवरण भेदून सुद्धा वानर आतमध्ये आले तरी रावण आपल्या देहावरनं आपल्या जागेवरनं ढळत नाही. अंतरी निग्रहली वृत्ती येऊन येती ब्रह्मस्थिती वानर इतस्ताती ओढती तरी स्थिती ढळेना. आणि सगळे असणारे वानर जवळ आले, पण अंतकरण जे होतं ते अंतकरण आपला यज्ञ सफल व्हावा, वरदान मिळावं, रथ बाहेर मिळावा, याच्या सगळी वृत्ती यज्ञाकडे ही राहून गेलेली होती. बाहेरच्या स्थितीनं बाहेर सगळे वानर आले, यज्ञाचा विध्वंस केला, सगळे असणारे पात्र इथं सता टाकली तरी रावण ढळत नव्हता. अंगी आदळता वानरांसी रावण विचारी मानसी विघ्न उदिले होमासी सर्वता त्यासी मिनमानी. वानर रावणाच्या अंगाला आदळू लागली, अंगाला त्या ठिकाणी धरून त्या रावणाला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. अंगावरती वानर आदळले तरी सुद्धा रावणाने विचार केला काय येऊ द्या, आपलं जे काही जप आहे, मंत्र आहे, आपलं जे काही साधन आहे, आपलं ध्यान आहे, ते ध्यान सोडायचं नाही. विचार करू लागला.
अकट दुर्ग त्रिकुटाचे उग्राग्रहण पंचकोशाचे भोगते राखण महावीरांचे भयतयांचे यमकाळा. विचार राजा रावण करू लागला, इथं वानर येतीलच कसं? कारण एवढं असणारं त्रिकूट आहे, अतिशय त्याला मोठमोठे दुर्ग आहेत, उग्र आवरण पंचकोशावरती 5 आवरण अतिशय दुर्धर ठेवलेले आहेत. महावीर जे राक्षस दारुण आहेत ते राक्षस त्या ठिकाणी आवरण आहेत. यमकाळ सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही, यमकाळाला सुद्धा घाबरवतील असं आवरण बाहेर असताना कसे आले? त्याही माझी अतर्क स्थिती शस्त्रे गुप्त न भोगती सर्वता कोणी लक्षती पारख्या निवटती क्षण मात्र. आणि हे सगळी आवरण छेदून जरी एखादा आतमध्ये आलाच तरी गुप्त असणारे शस्त्र आवरण आहे. शस्त्र कुठून येतात दिसत नाही, पण पारखा जर आला बाहेरनं जर एखादा आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या अंगामध्ये ती शस्त्र घुसतात. अशा प्रकारचा आतर्की विंधान आपण बाहेर ठेवलेला आहे. विचार करू लागला, येथे या वया वानरगण सर्वता नाही अंगवन निमिष मात्रे सांडती प्राण अर्धक्षण न लागता. आणि इथं वानर कशी येतील? एवढं असणारा दुर्घट येण्याचा मार्ग आहे. एवढी आवरण बाहेर आहेत, गुप्त शस्त्रास्त्र आवरण आहे, एवढं सगळं असताना इथं वानर येतीलच कसे? आणि जरी येण्याचा प्रयत्न केला तर क्षणामध्ये मरून जातील असा विचार रावण करू लागला. दिसताही वानर कोटी विघ्न उठले यत्न वाटी यासी सर्वता मी नानी दृष्टी म्हणून निमटी निज नयन. आणि सगळं रावणानं तुच्छ मानलं, इथं वानर येणार नाहीत, पण कोट्यवधी वानर दिसायला लागले. जाऊ द्या म्हणले, ह्यांना आपण किंमतच द्यायची नाही. आपलं जे काही ध्येय आहे ते असणारा यज्ञ पूर्ण करायचा म्हणून त्या ठिकाणी पुन्हा डोळे झाकले आणि ध्यानमग्न रावण झाला. गर्वाचा ताटांतरी तेने त्रासी अंधारी नेन हरिगणाची थोरी केली बोरी निज गर्वे. आणि गर्व होता अंतःकरणामध्ये, गर्वाचा ताटा होता, त्याच्यामुळे डोळ्याला अंधारे आली. आणि हरिभक्ताची जी काही थोरी आहे, वानरांची ताकद आहे, ती ताकद अहंकार रूपी रावणाला कळला नाही. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कष्टीत परशर्या करिता प्राप्त काळ समीप येता आळस उपजला चित्ता तरी निज गाता स्वयं केले. असो पांडुरंगा करू प्रथम मला दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पत्रून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. राजा रावण भले मोठे असणाऱ्या यज्ञाला बसलेला, पण यज्ञ चुकीचा करतोय. चुकीचा करत असणारा ग्रंथकर्ते म्हणतात कष्टाने तपश्चर्या केली. किती कष्ट असतं तपश्चर्या करताना. नाथ महाराजांची जर तपश्चर्या आपण ऐकले, डावा पायाचा अंगठा सोळावर ठेवायचा, दृष्टी सूर्यदेवावर ठेवायची आणि वाऱ्याने येणारा पालक पाचोळा असणारा प्राशन करायचा. काही दिवसांनी तर ती बी सोडायचं, मुखात श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. असं 12 वर्ष करायचं. एवढी कष्टाने तपश्चर्या केली आणि देव प्रसन्न होणार म्हणलं की आळस बस बाबा, लय झाली तपश्चर्या, इतके दिवस असते काय, नको बाबा बसावं निवांत. आळस आला की मग म्हणले असणारा साधकाचा घात झाल्याशिवाय राहतच नाही, स्वतःहून स्वतःचा घास आहे. इतके दिवस, किती दिवस झालं महाराज रामायण चालू आहे? 5 महिने झालं म्हणतात. आणि नेमकं थोडं राहिलं की कधी संपत आहे. 2 लग्न आहे की पुन्हा 3रा कार्यक्रम आहे, कधी संपत आहे. मध्ये सांगितलं जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणते. बरं दुसरं लगे कशाला दुसरं लगे रामायण बरं म्हणल्या. मग तसा म्हणल्या असणारा तप पूर्तीकडे चाललेला आहे. आणि आळस जर आला तर असणारा राजा रावण म्हणतोय स्वतःने स्वतःचा घात केल्यासारखा आहे. गर्वाचा ताटा चढला त्याने विवेक बुडविला स्त्रीमध्ये अति मातला घात केला स्वयेची. गर्वाचा ताटा चढलेला राजा रावणाला मारायला पाहिजे, कुणाला साध्या सुद्या माणसाला मारायला केलं येत नाही तर काही नाही, पण अखिलपणे ब्रह्मांडाचा नाही काय, त्याच्यामुळे गर्वाने उन्मत्त झालेला. आणि जो असणारा तिन्ही मधामध्ये मातलेला असतो त्याचा विवेक गेलेला असतो. विवेक म्हणजे चांगलं काही वाईट त्याला कळत नाही. आपण चांगलं करावं का वाईट करावं हे त्या साधकाला कळतच नाही. आणि 3 मधामध्ये मातून गेला की स्वतःने स्वतःचा घात केल्यासारखं होतं. म्हणजे वाचा धनमद पानपाद अतिमान्यतेचा राजमद तेने प्राणी होय अंध कार्यानुवाद नाठवे. धनाचा मध असला की माणूस आंधळा होता. ऐसे सकळ जाणती परी कळवणी आंधळे होती. धन भरपूर आलं की
माणसं पाहुणा जरी सगळं समोर गेला का की राम राम सुद्धा म्हणत नाही का मागतो का की 5-50 अजिबात नाही. धनाचा मत चाललेला असतो, जवळचा विचार आंधळ्यासारखा चालतो. त्याच्यानंतर मानाचा पान आहे ना, मान तू दिला की मानाने बी माणूस आंधळ होतोय. आपल्याशिवाय काटा चालत नाही. गर्भ चढतो आणि मनाने आंधळ होतो. शेजार पाजाराला सुद्धा विचारत नाही. आणि तिसरा आहे राज्याचा मल. आपल्यासारखं राज्यभार कुणी चालवू शकत नाही. आपणच राज्य व्यवस्थित चालवतो. अशा मधामध्ये असणारी मान्यतामध्ये आणि मधामध्ये प्राणी स्वतःची हानी करून घेतो. म्हणले मित्रातुराच्या ठाई कार्य स्मरे ना पाही सकळ सांज वेळी काही नाडला पाही कार्याचा सुद्धा आठवण राहत नाही. त्याच्यामुळे नसतं. पुन्हा काय असतं माहिती का, आळस आला की डोळं झाकतात का नाही, बराबर डोळं झाकतात. डोळं झाकलं की मग ती झोपलं की कशाला आलोय, उती ऐकायला आलोय, ती जी आठवण राहत नाही. राहते का दे मना आणि डोळं झाकतात. म्हणजे कार्याचा विसर होत नाही. आणि त्याला सकाळी बी कळत नाही, संध्याकाळी बी कळत नाही. एका माणसाला का नाही एवढी झोपते ती, दरवाजाला ठोकून उठवलं का नाही, दिवस उगवाला काय म्हणते ते. आता कवा झोपलं 3 दिवस झोपलं तरी म्हणते आज दिवस उगवाला काय की. अशा प्रकारचं त्याला सकाळ कळत नाही, दुपार कळत नाही. म्हणलं असं स्वतःच हित कशात आहे त्याला कळत नाही. त्याला फक्त एखाद्या पाहुणा रवळा बघाय गेलं का नाही, त्याला म्हणलं नवरदेव काय करतो, अवलय भारी नवरदेव आहे म्हणले, लय मोठा व्यापारी आहे म्हणले, काय करतो, देणं घेणं करतोय म्हणले, देणं घेणं वा 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 चांगलं आहे म्हणले, काय करतो म्हणले, फक्त आलच देतो आणि झोप घेतो. वाचा उपजली मंत्राची आरती लेहू जाता आणि लिहाती पेंगलिल्यावर व्यक्ती विघ्न प्राप्ती होय सध्या असणार. अशा प्रकारची राजा रावणाची अवस्था झाली. मंत्रच आठवणा गेले राजा रावणाला. लिहून ठेवून असणार म्हणावं म्हणलं तरी लिहायला सुद्धा लक्षात येईना राजा रावणाच्या. मग असणार लिहायला गेला तर विघ्न येतं बरं का. चिंता आणि चित्ता टिंब मात्र फरक आहे. चिंता जिवंत माणसाला संपवती आणि चित्ता मेलेल्या का, तर थोडं टिंबाने थोडं अक्षर संपलं एवढंच नाही, काना मात्र वाक्याची रचना बिघडली तरी असणारा वाक्याचा अर्थ बदलतो. आपण काय एखादं विचारलं, अहो राम राम कुठं आहेत, गाढ व शांत झोपलेले आहेत. काय म्हणलं आपण, गाढ व शांत झोपलेले आहेत रामराव कुठं आहेत म्हणल्यावर. आणि एखाद्याने वाचलं तर वाचा, विद्येचे न साधता ज्ञान करू जाता आराधन मंत्र देवता शोभून सध्या विघ्न पै करीती. म्हणून त्याच्यासाठी विद्या विनय ना शोभते. विद्या असलं की विनय असायला पाहिजे. पण विद्या असणारे की घेतली पण विद्येचं ज्ञानच नाही. आता सांगितलं ना, कुठं काय जोडावं नाही कळलं की विघ्न आल्याशिवाय राहत नाही. मंत्र चालला ना, मंत्र चुकला, मंत्र उपराटा झाला चुकला की त्याची फलश्रुती साधकाला प्राप्त होत नाही. आता एक लय महाभारतामध्ये उदाहरण आहे मंत्र चुकलेलं. मी काय माझ्या ध्यानात येणं बरं का, एकच मंत्र चुकलेला आहे पण ते मंत्रामुळे सगळं त्याचं असणार वाटलं झालं. कशाला, लय रामायणातच आहे का की कुंभकर्ण काय मागत होता, इंद्रपद. जी सरस्वती देवतेने दिव्यावरची सत्ता काढली, इंद्रपद म्हणता काय म्हणला, निद्रापद. भगवंत म्हणले तथास्तु, सारखं झोपायला लागला. वाचा, ज्ञान नाही निचेत माता वाद करू पैसती एक वा 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 वा. ते तिची रेख विचारा अनेक सेना. आणि एखाद्याला लय ज्ञान, एवढं ज्ञान पण निश्चयात्मक नाही ना. निश्चयात्मक ज्ञान पाहिजे, सद्गुरूकडून झालेलं ज्ञान पाहिजे, गुरुकडून चांगले वर्गातून शिक्षकाकडून झालेलं ज्ञान पाहिजे. पण नाही तर उगाच वरपांगी ज्ञान. काय उपयोग आहे, निश्चयात्मक ज्ञान पाहिजे. ही वस्तू मला माहिती आहे म्हणलं की माहिती आहे. ज्ञान म्हणजे काय, माहिती त्या वस्तूविषयी. आता मोबाईल मध्ये आता त्यांचं ती चाललंय रेकॉर्डिंग करायचं, त्यांना माहिती आहे त्याचं ज्ञान, त्यांना निश्चयात्मक माहिती आहे म्हणून ते करतात. आणि आपल्याला माहिती नाही निश्चयात्मक ज्ञान ती कसं रेकॉर्डिंग करायचं काय ते झालं. दुसरं बटन दाबलं की सगळं डिलीट, सगळंच गेलं त्याच्यात. काय राहिलं मग मगाशीपासून. मग कोणा महाराज म्हणते घ्या पहिल्यापासून अध्याय आहे का, त्याचा काय उपयोग. तसं असणारं ज्ञान निश्चयात्मक पाहिजे. आणि जर ज्ञान निश्चयात्मक नाही पाहिलं नसतं की उगत वाद घालायचं. महाराज गप्पा तुम्हालाच कळत नाही, तुम्ही आम्हाला कशाला सांगितलं होतं बटन दाबा चालू करा, आम्हाला कळलं नाही कुठलं बटन दाबायचं ते.
झालं वाद सुरू पुन्हा दाबला आम्ही तिसरं झालं सगळं डिलीट मग म्हणजे असणार परिपूर्ण असणार निषेधात्मक ज्ञान नसतं पण वाद घातला की स्वतःच घात झाल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्ही समजून घेतलं ना कुठलं बटन दाबायचं काय दाबायचं बरोबर होईल का नाही. जर युडवाकडे महाराजाला बोललं की महाराज बघा तुम्ही तुमचा मोबाईल आणि तुमचं रेकॉर्डिंग आम्हाला काय घेणं देणं नाही वाचा. तैसा निज गर्वे फुलाला हरिगणा ते न गाणी वाहिला निज गर्वे न गविला होमाचा केला निपात. कसा स्वतःच्या गर्वाने राजा रावण म्हणजे असणारा भुलला हरिगण आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा या हरी भावे जैसा तैसा हरी ह्याला म्हणायचं हरीचे दास. आणि अशी हरिगण असणारे हरिदास असणार ह्याला किंमतच दिली नाही. आपल्या घरी पाहुण्याला किंमत नाही दिली येईन का उद्याच्या लग्नाला बघा तुम्ही लय लांब आहे लग्न असं म्हणल्याशिवाय राहत नाही का नाही ती पाहुणं. आणि समजा आला आदर तिथ्य केला व्यवस्थित केला दिलेला असू द्या की उद्या पाहतो तुमच्या घरी तिकीट सुद्धा माझं काढू नका मी तिकीट काढतो असं माणसं म्हणते. पण किंमत दिली पाहिजे राजा रावणाने गर्वाने अहंकाराने. म्हणून लक्षात ठेवा जिथं गर्व आणि अभिमान तिथं अवश्य अपमान एवढंच नाही. अहंकाराशी नरक वास अहंकार वासला की गर्व जातो आपलं नरकात गेल्याशिवाय राहत नाही. अहंकाराने हरिगण आलेले आहेत आपल्या इथं ह्यांना किंमत राजा रावणाने दिली नाही डावललं गेलं त्याच्यामुळं राजा रावणाचा यज्ञ परिपूर्ण होत नाही. काहीतरी त्याच्यात अडचणी ती वाचा. इतस्तता वानर ओढता ती सैर्य नेत्र उघडी तस शिर मने थोर विघ्न पण ते आपलं बघा कामात तत्पर किती असावं. आपण आपल्या कामावर ठामावं असं आपलं ध्येय जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोवर आपल्या कामावर ध्येय असं नाहीतर म्हणणार करून करून दमला देव पूजाला लागला झालं उद्यापासून तिला लोक नावं ठेवायला लागली का आपलं निश्चित ध्येय आपलं ध्येय साधायचं आपण आपलं वाचायचं आपलं सार्थक करायचंय का तर राम म्हणा मनुष्य जन्म नाही पुन्हा का तर मनुष्याच्या माग संदर्भ गेलेले येते का तर हा नरदेह असणारा अतिशय दुर्लभ पावला हा ध्येय काकटाळी ने राजाने बक्षीस ठेवावं. राजाने बक्षीस ठेवा जो कोणी कावळा सापडेल त्याला 10,000 रुपये बक्षीस. सगळे कावळं हुडकाय गेली आणि एक आंधळ होत आणि ती पाण्यात आपला असणार सूर्यदेवाला नमस्कार करता करता असं सूर्याच्या पाया पडाय गेलं की त्याच्या हातात कावळा आला. तसं तुम्हाला आम्हाला काकटाळीने आहे ना तसा ध्येय आपल्याला तुम्हाला आम्हाला मिळेला आहे. म्हणून ह्या ध्येयाचं असणार मात्र करू नका हानी करू नका. मग अशी सौंदर्य असणार वर्णन ग्रंथकर्त्यांनी केलं की नरदेह अतिशय दुर्लभ आहे. का तर पाप पुण्य समान घडे तोची नरदेह जोडे. आणि ह्या नरदेहाला आल्यानंतर दुर्लक्ष हरिगणाकडे साधू संताकडे करू नका. त्याची माझी हित करीती सगळ आपलं हित करणारा कोणाचं साधू संत हरीचे दास आहेत म्हणून हरिदास नाव ठेवले महाराजांनी त्यांचं. मग म्हणले असणार हरिदासाला गणलं नाही म्हणून डोळं झाकलं तर आपले ध्येय कार्यक्रम करत होता राजा रावण. पण डोळं उघडलं ना म्हणून हिकडून तिकडून वानराने राजा रावणाला वळायला सुरुवात केली. राजा रावणानेच असणार लक्ष डळमळलं आणि लक्ष डळमळून द्यायचं नाही बरं का. पण राजा रावणाचं डळमळलं लक्ष डळमळल्याबरोबर राजा रावण मला भलं मोठं विघ्न आलं. बघा आपण जर एखादं लक्षपूर्वक जर काम करायला लागलो तर काम व्यवस्थित होत आहे आणि मध्येच कोणतं राहिलं काय करायला लागला कशाला करायला लागलो गेलं लक्ष कामात बिघड. तसा राजा रावणाच्या कामात बिघड झाला म्हणते वाचा. होमकुंडाची झाली शांती पात्रे नेली मस्मांती यज्ञोपचार विध्वंसी ती पहिलंकापती दंडळीना. होमकुंड सुद्धा विझवून टाकला. सर्व असणारं होमासाठी जे काही साहित्य आणलेलं होतं ते सर्व वानराने इकडं तिकडं त्या भांड्यासहित फेकून दिलं. तरी राजा रावण जागचा हल्लाच नाही घाबरणार सुद्धा नाही ना काय बी करा पण मी आज माझे मंत्र म्हणणार परिपूर्ण करणार आणि प्रभू रामचंद्राला मारणार हे ध्येय समोर ठेवून वाचा आता पटपट. घोर कर्मी रावण सर्वदा दंडळीना मन सुखावला तारानंदन निधडी अंगवन लंकेशा. असणारा घोर कर्म राजा रावण करत थोडं सुद्धा घाबरण्यात गेला आणि मग त्याच्यानंतर असणारा तारेचा नंदन असणाऱ्या अंगद युवराजनं बघितलं गेलं सुख वाटलं त्याला सुद्धा आनंद वाटला. वा असावं तर असं धीर असावं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचपर्यंत भाग हटायचं नाही किती बी विघ्न येऊ. आणि विघ्न तर येतच असते माणसाला लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना तर सगळ्यात महत्वाचं कुठलंच विघ्न नसते घरातनच असते. काय पुती ऐकत येते काय पुती वाचते ते रात्रभर बडबड करते ते 10 वाजतो रण. वा 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 वाचा. युक्ती श्रीराम सम्मुख केवी जाय दशमुख म्हणून या युवराज देख मंत्र अलौकिक
मंत्रावलोकी गयोजी असणारा राजा रावण उठायला काय तयार नाही. बाहेर राजा रावणाला काढायचं त्या यज्ञापासून, पण रामचंद्राच्या समोर युद्धासाठी यायला तयार नाही. मग अंगद युवराज म्हणले युक्तीच करतो काहीतरी म्हणजे असणार. मी राजा रावण तसा मंत्र म्हणतात, मी काहीतरी उलटा मंत्र म्हणतो असा विचार अंगद युवराजने केला. कुठला मंत्र म्हणतात? जवळी देखील मंदोदरी तीस पीडिता जडकरी ध्यान सांडोनी दशशिरी महामारी उठेल. काय विचार केला? मंदोदरी बाजूलाच होती. अंगद युवराज म्हणले आपण काय करू, मंदोदरीच्या केसाला धरू फडफडतच राजा रावणापाशी ओढत आलो. का? आईवर बोललं तर काही बोलत नाही, पण बायकुला म्हणलं की आटे हलतीच ह्यांची म्हणजे. म्हणून आपण त्याच्या बायकुला धरू असं युवराज अंगद युवराजनं मंत्र सुचवला, आठवला. आणि अंगद युवराज काय करू लागले? काढोनी नेऊ रामपाशी राम निवटील रावणासी कार्य साधेल अनासायासी म्हणून केशी धरी. माळो म्हणजे असणाऱ्या लगेचच माझ्या बायकुला धरतो काय, थांब तुला दाखवतोच. उठल राजा रावण तिथनं आणि मंदोदरीच्या सोडवणीसाठी येईल. आपण प्रभू रामचंद्रापासून फरफडत वरडतच नाही म्हणला मंदोदरीला. मग त्याच्या बायकोला सोडवाय राजा रावण येईल. राजा रावण आला समोर की प्रभू रामचंद्राला म्हणतो घ्या काम तुमचं करून. लगेच असणार प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारतील हा विचार अंगद युवराजनं केला. आणि धरलं की पुचुड्याला म्हणजे मंदोदरीच्या. वानर करता आकर्षण दंडळीना तो रावण त्याने अंगद क्षोभून केली विंदान ते म्हणतात अहो उठा की राजा रावण. खाली होते ती तिकडून या हाताला कोण वडतंय, पायाला कोण वडतंय, त्याच्या नाकात कोण काड्या घालतंय, डोळ्यात कोण घालतंय, मागून इथं टाळू मस्तकावर पाहतोय. तर राजा रावण हारला नाही घाबरा नाही. तेवढ्यात अंगद युवराजनं काय युक्ती केली ऐका. हाक मारोनी वेगेसी बोलता झाला रावणासी मंदोदरी धरिली केशी श्रीरामापाशी पैने तो. आता एवढं माणसं धरते ती वडते ती. आवाज बसून माझा अजून काय सांगा बाबा, 4 दिवस झालं फजिती चालायची निवळानाच. इकडून धरते ती वडते ती. काय राजा रावण हारा ना. तेवढ्यात अंगद युवराजनं आवाज टाकला, अय रावणा खाली बस. अरे तुझी मंदोदरी प्रभू रामचंद्राकडे धरून चालली रे. रावण एके तत्वतार तुझ देखता तुझी कांता धरून नेई मी आता करी साठोपता युद्धासी. अरे राजा रावणा ऐक म्हणले, तुझ्या समोर तुझ्या डोळ्यासमोर तुझी पत्नी मंदोदरी हाताला नाही कॅसला धरून फरफडत असणारे प्रभू रामचंद्र समोर न्याय लागलेला आहे. हिम्मत असेल तर कर सोडून बायकोची. रामवदन लंकापती लांछन लागले तुझे शक्ती चोरून आणली सीता सती वीरवर्ती न करवे. अरे काळ तोंड झालं तुझा राजा रावणा. सीता माऊलीला पळवून आणलं म्हणून तेव्हापासून तुझी ताकद संपली. म्हणून तर युद्धाला बाहेर येणार. तिथंच काय मंत्र पुटपुट पुटतो. मी करी जाण तुझं देखता तुझी अंगण नेईल करी न विटंबन श्री रघुनंदना समीप. तसंच मी व्यास करतो जशी तो सीता माऊली आणि तसंच तुझी बायको आज म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र समोर येतो. आणि विटंबना जशी सीता माऊलीची तू करी तशी मंदोदरीची करतो बा. रामाचा दूत निंद्य कर्म न करी निश्चित तुझा माथा देवनी लाथ नेईल ओढीत पयात. पण मी प्रभू रामचंद्राचा दूत आहे. तुझ्यासारखं तसलं निंदनीय कर्म अजिबात करणार नाही. तुझ्या डोक्यावर पाय देऊन आणि तुझं नाक घालवून तुझी बायको आज प्रभू रामचंद्र समोर ठेवतो बघ रावणा. सामर्थ्य असेल शरीरी तरी सोडवी मंदोदरी नाका कान करुणी बावरी बोहरी नेतो अंतुरी मी तुझी. ऐक राजा रावणा, हिम्मत असेल तुझ्या ताकद असेल तर सोडेल तुझ्या बायकोला. तुझं बायकोने नाक संपलं, कान असणार तुझी सौंदर्य संपलं राजा रावणा. अरे हिम्मत असेल तर सोडेल तुझी बायको असं अंगद युवराज बोलू लागले. म्हणून केली खेस्ता व्यस्त जोठी धरुणी ओढीत तेनी झाली दुःखित अक्रंदती थोर. म्हणून अंगद युवराजनं बी तिला पुचुड्याला धरलं काय केसाला धरलं का नाही इकडून तिकडून वडायला लागल्यावरती मंदोदरी दुःखी झाली का नाही. दुःखी झाली आणि मोठ्याने रडायला लागली. रडता रडता आपल्या मालकाला काय म्हणू लागली ऐका. करिता खेस्ता व्यस्त मंदोदरी अक्रंदत रावणा प्रती सांगत काय संभ्रांत झालासी. अंगद युवराज वडीत न्यायला लागला. हाताला काय धरतोय केसाला काय धरतोय फरफडत न्यायला लागला. आणि मंदोदरी वरडायला लागली, मालक धनी तुमच्या समोर माझी अशी फजिती. म्हणलं उघडा की डोळा आता तरी बघा की नीट तरी. अजून कसं डोळं झाकून कुठल्या भ्रमात तुम्ही आहो. येड लागलं का तुम्हाला माझी काय अवस्था चालवली अशी मंदोदरी म्हणू लागल्यात.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जळो तुझी सैन्य शक्ती जळ मागची म्हणते जेवी जळा माझी ललता गज करुणी मधी समजता वानर देवी करीती खस्ता प्राण तत्वता जाईल माझा. मालक लक्ष द्या राजारावण तुम्ही म्हणले असणार. जसं पाण्यात आलेली एखादी वेल असावी आणि त्या वेलीच्या जवळ मदन मस्त झालेला हत्ती जावा आणि त्या हत्तीनं त्या वेलीची पानं तोडावेत किंवा तिला असणार चुरवळून टाकावं किंवा त्या वेलीला तुडवून टाकावं, तशा प्रकारे वानर मंडळी माझी असणारी खास्ता व्यस्त माझी हालत राजा रावण तुमच्या डोळ्यासमोर वानर करायला लागले. ते जीव जाईल व माझा डोळं उघडा. जळ तुझी सैर्य शक्ती जळ तुझी निज कीर्ती जळ तुझी यज्ञ स्थिती जाकीसी किती निज नयना. जळ रे राजा रावणा तुझी असणारी ताकद. लय म्हणतो कैलास पर्वत डगा हलवला का आणि लागली त्या कैलास पर्वत हलविण्याच्या ताकदीला म्हणले असणार. स्वतःची बायको सोडून होईना तुला म्हणले असणार. अरे राजा रावणा धिक्कार असो तुझ्या कीर्तीचा सुद्धा. काय कीर्ती म्हणजे 33 कोटी देव बांधवली टाकले म्हणतात. जळो त्या असणारे कीर्ती सुद्धा राजा रावणा तुझी. अरे राजा रावणा जळो जळो कसला यज्ञ करत बसला रे, असला यज्ञ करत बसलस. अरे आता तरी डोळा उघडा किंवा मालक म्हणले असणार. किती किती जीव गेल्यावर डोळा उघडताव काय. वानरी घेतले घर दुर्गी विचारती यादी सैरा विध्वंसाले तो उपचार पत्रे समग्र फोडिली. अहो बघा की बघा बघा आपलं घर सगळं वानरांनी घेतलंय. जिकडं बघाल तिकडं वानरच वानर आहे ती. आणि तुम्ही जे कार्य करायला बसता यज्ञ त्या यज्ञात आहुती काय टाकणार म्हणले. सगळ्या आहुतीची पात्र तिने फेकून म्हणले असणार. यज्ञ बी विजलाय की मालक तुमचा. करिता खस्त व्यस्त सावध हे तुझे चित्त राम विरोधी केले भ्रांत काही स्वाईत स्फुरेना. अहो माझं तर सोडा पण तुमची बी कशी फजिती चालली. कोण कान वडतय, कोण नाक वडतय, कोण म्हणजे केस वडतय, कोण हात वडतय, कोण पाय तुमचा वडतय. पण तरी सुद्धा तुमचं चित्त सावध नाही. काय चित्त आहे राजा रावण तुमचं म्हणजे. ती चित्त प्रभू रामचंद्राने भ्रांत करून टाकलं. का विरोध भक्ती असो किंवा सरळ भक्ती असो, आपली आपली सरळ भक्ती राम 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 करीत आणि विरोध भक्ती असते त्या रामाला असं झालं काळे येत्या त्याचा नावाचं त्याला विरोध भक्ती राजा रावण. तसं म्हणजे त्या प्रभू रामचंद्राने तुमच्या असणारं चित्त भ्रांत करून टाकलं. स्वतःच हित कशात आहे तीच तुम्हाला मालक कळा ना म्हणजे उघड्या डोळं. सीता सती व्यर्थद्वेषीला श्री रघुपती जीवित्वाची खुंटली गती केली शांती निज कर्मे. केली शांती निज कर्मे. स्वतःच्या कर्माने फळ भोगावं लागले तुम्हाला. काय कर्म केलं तुम्ही. प्रभू रामचंद्राची सीता मावली चोरून आणली आणि त्या प्रभू रामचंद्राला उगोचे नाव ठेवता. उगोचे देश असला राम तसला राम, असला राम तसला राम म्हणता. त्याच्यामुळे तुमच्या जीवित्वाची हानी झाली. तुम्हाला नीट जगायचं कळना. तुमचं आयुष्य संपत आलं मालक. तुमच्या कर्मामुळे तुमच्या आयुष्याची शांती व्हायला लागली. कसं कळना अजून. पुत्र प्रधान मारविले सैन्याचे नाणे जीवे गेले वधूसी विटंबन केले जीवे घेतले कुंभकर्ण. काय सांगायचं तुम्हाला मालक. 1 लाख पोरं संपले, 1.25 लाख नातू संपलं, प्रधान संपले, सर्व सेना असणारी तुमची संपली गेली म्हणले असणार. एवढंच नाही तुमची असणाऱ्या पत्नीची सुद्धा असणारी विठंबना आज तुमच्या डोळ्यासमोर वानर मंडळ करू लागलेत. कुंभकर्णाचा सुद्धा असणारा जीव घेतला म्हणले असणार. तुमचा असणारा एवढा भाऊ होता तुमचा एवढा मोठा बीबी राजा राव कुंभकर्ण त्याचा सुद्धा जीव घेतला. आता तरी उघडा की डोळं. दुर्गर्वाणी करुण तो झाले रघुनंदन कोण कोण लगेरे यार तक्षण आता हवाला
तुम्हाला संपून टाकल. अर्धक्षण सुद्धा लागायचं नाही. मग कशाला उगत मंत्र म्हणता मग बहिणी भागवत रे पडतो कशाला हवं कशाला काय करता. असो तुम्ही मला गोष्टी माझा वालारी घालती मिठी कोणा प्रती सांगू गोष्टी कोण संकटी सोडविला. असं महाराज की वानर येतील तुम्हाला मारून टाकतील. आणि आताच मला वानरांनी मिठी घातलेले वानर मला असणार निहायला लागले ती वरत फडफडत. आणि मी मोठ्याने म्हणत ते मला सोडवा माझं मला वाचवा कुणीतरी या मला सोडवा. कोणी येणार आहे म्हणजे तुमच्या वाचून मला सोडवणार आहे कोणी नाही. मग तुम्ही मेल्यावर माझं कसं तो जीव असता शिरावरी माझा दिले केले वानरी ओळी ती धरून केशागरी पिढा भारी करता ती. राजा रावण तुमच्यासारखा मालक आणि तुमच्या नावचं कुंकू माझ्या कपाळाला असताना कोणाची ताकद नव्हती. पण आज ही वानर मंडळी तुमच्या डोळ्यासमोर मला असणार हीन केलं दीन केलं वानराने. कोण केसाला धरून वळतंय कोण हाताला धरून वळतंय कोण पायाला धरून वळतंय म्हणजे लई त्रास मला वानर मंडळी द्यायला लागल्यात. मला डोळं उघडा. शिरावरी असता कात ज्याची अंगणानाथ जळत्या पतीचे जीवित्व अति निर्दित लौकिकी. अतिशय निंदित ह्या लौकिकाच्या ठिकाणी कोण मालक असणार मालकाचं छत्र डोक्यावर असताना तो जर मालक आपल्या पत्नीचं पालन पोषण जर व्यवस्थित करत नसल तर त्या जळत्या पतीचं असणारं जीवन काय त्याग केलेलं असतंय. आई वडिलांना सोडलेलं असतंय बहीण भावंडाला सोडलेलं असतंय सगळ्या असणाऱ्या इकडल्या नात्या गोत्याला सोडलेलं असतंय. त्याच्यासाठी आण नाव सुद्धा बदललेलं असतं. एवढं बदलून त्याच्या घरी यायचं आणि त्याच्या नावचं गळ्यात बांधायचं परत एवढं करायचं. आणि ती जर व्यवस्थित सांभाळत नसल तर काळी लागू त्याच्या पतित्वाला अशी मंदोदरी म्हणते. जित असता इंद्रजित दावोनी निज पुरुषार्थ मद त्वरित सोडविता. गप्पा म्हणले मालक माझा जर असणारा इंद्रजित असताना त्या इंद्रजिताने आपल्या प्रक्रमाच्या आणि शौर्याच्या ताकदीच्या जोरावर हे वानर मंडळीला मारलं असतं आणि त्यांच्या हातून माझी सोडवणूक केली असती. तुम्ही बसा डोळं झाकून. जीवेली मला रावण मनोनी माझा लागी जाण पिता ती वानरगण अति गर्जोन आक्रंदे. जिवंत असून म्या सांभाळ जिवंत असून मेल्यासारखा म्हणलं राजा रावण म्हणले का त्याच्या डोळ्यासमोर ती असताना माझ्या शिरावर त्याचा हात असताना वानर मंडळी मला एवढं दुःखी करतात एवढं त्रास देतात म्हणले. आणि गर्जना करून मोठ्याने म्हणतात अय रावणा तुझी असणारी पत्नी चालली असं गर्जना करू करू माझी ह्यांनी दुःखित अवस्था केली. काय म्हणावं तुम्हाला. जरी असता जीवे जित तरी करोनी पुरुषार्थ मज सोडविता येत रावण निश्चित निमाला. पतिव्रतेच्या मुखातले शब्द निश्चित राजा रावण मेला. म्हणजे जर राजा रावण जर जिवंत असता त्याने आपल्या ताकदीच्या जोरावर मला या असणाऱ्या दुःखातनं बाहेर काढलं असतं. लक्षात ठेवा पत्नी दुःखात नसली पाहिजे घरातली. लय अवघड परिस्थिती जर घरातली असणार लक्ष्मी म्हणून आणायचं माप वळणायला लावायचं लक्ष्मीच्या पावलाने आली म्हणायचं आणि तिला जर दुःखी करायचं म्हणलं तर त्याच्यासारखा पाप त्याला लागतच नाही. अतिशय बाबती स्वतः म्हणतो तरी म्हणती एवढ्या ह्याला अपेक्षा तुझ्या डोळ्यासमोर जर माझी मन करत्यात तर तू जिवंत असून काय उपयोग आहे. माझ्यासाठी राजा रावणच मेला असं म्हणतो तरी म्हणू लागली. मनोनी आक्रंदे गोरटी वानरी बांधली शकून गाठी मेला तर मेला बरं झालं. हा पतिव्रतेच्या वाक्पोती निघाली गोष्ट ते समय. वा वानरांनी शब्द ऐकला म्हणले राजा रावण जिवंत असताना आपल्या ताकदीवर माझी सोडवणूक करत नाही त्या अर्थी राजा रावण मिळाला म्हणले की ही वानरांनी शकून गाठ बांधली का पतिव्रतेच्या मुखातला शब्द आहे. नक्कीच राजा रावण मारणार आनंद वानर मंडळींना झाला. म्हणून देती आरोळी गरजती रामाच्या कल्लोळी तेले रावणाची दात दात खिळी गिळी
पतिव्रतेच्या मुखातनं शब्द निघलेला आहे. आनंद झाला, आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केला. जय श्रीराम अशी वानर म्हणली. म्हणल्याबरोबर राजा रावणाची बसलेली दातखिळी उघडली. सिद्धीवर राजा रावण आला आणि काय झालं? स्त्रियांचे मोह कबोली, कोण कोणाला पडे बुली. महाराज बरं झालं नाही पडली. मिळविले धुळी, विकल्प बोली स्त्रियांच्या. मला त्या दिवशी महाराजाचा फोन आला बरं का. बोलू का नको महाराज? नको का स्त्रीच्या बोली बर का. हा किती बी मोठा असला तरी विषय संपला म्हणजे असणार. काल परवा दिवशी होऊन गेलेले त्या स्त्रीच्या परवा दिवशीच अध्याय होता बर का, की कितीही भला मोठा असला तरी स्त्रीच्या अधीन गेल्याशिवाय राहतच नाही. आणि स्त्रीचा ऐकतच असतो. अशा प्रकारचा की जी काय स्त्रीची मोहक गोष्टी असते बघा, किती गोड बोलते आणि कधी भुलवून टाकते सांगता येत नाही. जगाला भारी जरी असला तरी बायकोला अरे किती बी भला मोठा असला तरी नांगी खाली टाकल्याशिवाय राहतच नाही. आहे का नाही? किती बी मोठा असू द्या, बरोबर किती बी मोठा असू द्या. उदाहरण सांगतो, महाराजांनी मगाशी सांगितलं कड्याकडे बघायचं नाही. दांडगा किती बी दांडगा माणूस असू दे, किती बी दांडगा माणूस असू दे, निस्ती पाल दिसू द्या दरवाज्यात, किती बी दांडगा इंचू असू द्या, नांगी वर असते पण पाल दिसली की नांगी खाली टाकते लगेच. पाल दिसल्यावर कोंबडी किती बी पाल किती बी हिंडू द्या, कोंबडी समोर आली की मारल्याशिवाय राहतच नाही. पण तसल्या कोंबड्या रविवार बघत नाहीत, सोमवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत. कोंबड्या तसल्या जी पाल पचवती कोंबडी तसली माणसं कोंबड्या पचवत्यात. मग माणसं किती भारी. पण तसली माणसं घरी आलं काय आणू बाजारात नाही, मग टेकल्याशिवाय राहत नाही. किती बी दांडगा असं तशा प्रकारचं असणार. स्त्रीच्या बोलात मोह किती बी मोठा असला तरी मोहून जातो म्हणजे असणार. त्याला भुली पडल्याशिवाय राहतच नाही म्हणजे असणार. आणि विकल्प असणाऱ्या पोटात आल्याशिवाय राहतच नाही. काय विकल्प घालत्याने काय करायला होते सांगताच येत ना. पुढे राजा रावण काय म्हणतात ऐका. भस्मासुराची मोहिनी भेटोनी क्षणी शरे मारिया मोनी न पाणी निमाला. या पाणी. काही माणसं उपकारी असतात आणि अपकारावरती उपकार करणारी माणसं. त्याच्यात होता भस्मासूर, महादेवाचा भक्त. एवढी भक्ती महादेवजीने बी आशीर्वाद शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती भोळ्या शंकराने असणार वरदान ते टाकलं. त्यांनी वरदान मागितलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ती जाणार. का तर महादेवजीला त्याला बी काम ती बी म्हणला रोज चिता भस्म आणायचं काम करतो म्हणलं असणार. मसन वाट्यामध्ये असणार ती बी रोज भस्मासूर जायचा आणि कुणाच्या बी डोक्यावर हात ठेवायचा. ती मेला की त्याचं भस्म झालं राग ती महादेवाला लावायला आणायचा. मग आता रोज माणसं काय मारते ती काय म्हणलं असणार. रोज काय माणसं मरणार तरी महादेवजीला भस्म लावा काय मिळणार म्हणजे असणार. तेव्हा माणसं कमी होती, आता जागा पुराणा असं म्हणजे असणार. मग म्हणजे मरणात भस्म कसं लावायचं म्हणून भस्मासुराने काय केलं महादेवजीला मागितलं मी त्याच्या डोक्यावर हात ठेवी ती मरण. त्याची लगेच चिताचं भस्म आणून तुम्हाला लावतो. भस्मासूर जायचा पहिलं तर माळकरीच बघितलं बरं. मग म्हणल्या डोक्यावर हात ठेवला संपला की त्याचं भस्मासूर म्हणला असं सगळे मारते ती म्हणल्यावर दिवशी महादेवजीला संपून टाकू म्हणलं आपण. महादेवजीलाच संपून टाकू आणि महादेवजीच्या कैलासाचा राजा आपणच हो. शिव कैलासीचा राजा तसा आपणच राजा कैलासाचा हो असा विचार भस्मासुराने केला आणि लागला महादेवजीच्या पाठीमागे त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणला. महादेवजी पुढे भस्मासूर माग बोंबला लागला, वरडायला लागला. संकट पडले भारी देवाचे. विष्णू परमात्मा भगवंत म्हणजे असणार काय करावं त्याचा धावा केला महादेवजीनं आणि भगवंत धावत आलं. भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. एवढं मोहन टाकलं, एवढं भस्मासुराला मोहन टाकलं. महादेवजीच्या मागं पळायचा थांबल्याबरोबर म्हणला काय मोहिनी म्हणला असणार. मग म्हणला काय बी तुमच्यासाठी पण माझं बायको व्हा म्हणला. मोहिनी म्हणजे बरं होते पण आमच्यात हुंडा असतो म्हणलं. हुंडात येणं घेणं चलते म्हणजे देतं की म्हणजे झाड वृक्षाच्या झाडाखाली बसायचं म्हणजे. आणि ते आमचं वडील असणार ते म्हणजे त्यांचा हुंड्यात असा आहे काय आहे की जसं मी नाचल तसं नाचायचं.
एवढंच हुंडा आहे आमचं, दुसरं काय नाही. ती म्हणलं बरं काय जाते त्याला, जसं मला नाचायचं तसं नाचायचं म्हणला. एवढी असली पुन्हा मिळते काय म्हणलं, मिळणारच नाही म्हणला. म्हणून म्हणले त्यांनी म्हणले हो चला करा नाचायला सुरुवात, तर जमणार आहे आपलं, नाहीतर मोडलं. जमायचं तर ते सोडून म्हणले, मोडलं आता तुम्हाला पसंत नाही तुला पसंत नाही, आपली एकच आट आहे. हुंडा म्हणजे काय आहे, मी नाचल तसं नाचायचं. बस मग सर्वांना होय कबूल कबूल म्हणलं की दोघांनी नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता मोहिना आपल्या ती म्हणली नाचता मी जसं नाचल तसं नाचायचं तरच होय, नाहीतर मला येतं झाड आणि तुम्हाला झाडा येत नाही. नको बाबा आपलं नाही. कधी कधी सांगितलं एवढं घे बरं लोटाभर मी काय म्हणतात सांगता येत नाही. मग म्हणल्या होय म्हणल्या जसं म्हणेल तसं. मग नाचता नाचता मोहिनीने आपल्या डोक्यावर हात ठेवला, भस्मासुराने बी डोक्यावर हात ठेवला, भस्मासूर जागच्या जागेवर संपला. अशा प्रकारच्या मोहिनीने भस्मासुराला पाणी सुद्धा मागू दिलं नाही. का पाणी मागलं का डॉक्टर, स्वतः जळून झाला, पाणी सुद्धा मागू दिलं नाही. एवढी ताकद स्त्रीमध्ये म्हणते वाचा. श्री शुकाची आगाध स्थिती वचन मात्रे निश्चिती जने नेली भस्मांती एवढ्या प्रकार स्थिती असणारी शुकाची होती. बामणाचं पोरे एक खेळाशी भ्याल कापत बाहेर आलं. 12 वर्ष लपले रे. 12 वर्ष आईच्या गर्भात होत. आता 9 महिने 9 दिवस दम काढी ना, 6 महिने 7 महिने 8 महिने नाहीतर लई झालं तर पण माहिती असते डॉक्टर आणि सिस्टर लोक. झालं सिजर का दमत काढून क्रॉस मध्ये म्हणते करा सिजर, झालं सिजर का सुरुवात म्हणले. मग म्हणले सुख महाराज म्हणले का तर ही असणाऱ्या स्त्री आहे, ही असणारा पुरुष आहे, ही माया संसार आपल्याला पसंत नाही, म्हणून आईच्या गर्भातच 12 वर्ष राहिलो सुख महाराज. पण ज्यावेळेस भगवंत स्वतः भगवंत तिथं गेले, उभाच होतो महादेवजी बी, ही बाहेरला घ्यावं मारणारच म्हणायची. ती भेन महादेवजीचे बी बाहेर चोरून कथा ऐकलेली होती. चोरून कथा ऐकायची, चोरून कथा ऐकायची नाही. उंच आसनावर बसून कथा ऐकायची नाही. या दोघांपेक्षा उंच आसन आपलं नसून. सुख महाराजांनी कथा ऐकली होती, झाडावर बसून गपचीप ऐकली होती. पार्वती मातेला झोप लागली होती, डुकल्या खाताना त्यांनी सांगितलं होतं महादेवजी मी कथा सांगतोय, अमर कथा सांगतोय, हु म्हणायचं. आता हु म्हणता म्हणता महादेव पार्वती मातेला लागली झोप आणि वर पोपटाच्या रूपात असणारा ते सुख महाराज ती म्हणजे असणार कथा ऐकत होतं. वर कथा ऐकली, हुंकार द्यायला त्यांनी चालू केला. म्हणजे माझी अमर कथा कोणी ऐकली, म्हणजे सुख महाराजांनी ऐकली. मग सुख महाराजाच्या पाठीमागच लागलं महादेवजी, पाठीमागच लागलं. तोपर्यंत इकडं व्यास महाराजाची पत्नी काम करून करून दमून गेली, जांभळी दिली की ती पोपट सुख गेला आतमध्येच गेला. महादेवजी त्याला त्रिशूळ घेऊन मागच. ती व्यास महाराजाची पत्नी म्हणली तुमची अमर कथा ऐकली, अमर कथा ऐकल्यावर माणूस मरेलच कस काय, दोष लागेल तुमच्या कथेला. महादेवजी तसंच उभा, कवर बाहेर येत नाही. ती सुख महाराज 12 वर्ष त्याच्या भिन्न आतमध्ये बाहेरच येणार नाही म्हणला. म्हणजे काय जग माझ्या तरी काय संसार काय भारी आहे का, एकदा पाठीमागा लागला की सोडत नाही. मग सुख महाराज 12 वर्ष आतमध्ये, पण 12 वर्षांनी पुन्हा महादेवजीने विनंती केली बाबा काही सुद्धा करीत नाही. बाहेर आल्या पळतच नागवेची पळून गेले रे, नागवत पळून गेलं. आता व्यास महाराज पाठीमाग व्यास महाराज पुन्हा आपण ती कथा ऐकली 11व्या अध्यायाच्या ठिकाणी बालकांडातच आहे ना, 11व्या अध्यायात मग तुमच्यासारखं जास्त माहिती नाही. मग म्हणजे असणार त्या 11व्या अध्यायात सुख महाराज पुढं आणि व्यास महाराज पाठीमाग. मग एका नदीच्या जवळ गेले होते आणि तिथं असणाऱ्या स्त्रिया सुख महाराज पळून गेले तरी स्त्रिया काही आपले कपडे आवरले नाहीत, लाजले नाहीत. व्यास महाराज गेले की कपडे आवरले, लाजल्या. व्यास महाराजाला म्हणलं कुस काय, मग तेवढे अहंकार निर्माण झाला सुख महाराजाला. पट्ट्याला लाजल्या ना आपण तसंच आलो म्हणजे असणार, त्यांना लाजल्या का लाजल्या, गर्व अहंकार निर्माण झालाय म्हणजे. मग असणार व्यास महाराजांनी मागून आढळून सांगितलं बाबा जा सरळ जा, पण जनकाच्या दारात जाऊन थांब गुरु. मग तसं म्हणजे असणारा सुख महाराजाला म्हणजे 12 वर्ष लपलं तरी असणारा एक स्त्रीच्या असणाऱ्या स्त्रीचं बोलणं ऐकलं सुख महाराज काय झालं नाही आणि व्यास महाराज अडकले. एवढ्या बोलण्यामुळं सुख महाराजाचं सगळं तप 12 वर्षाचं तप गर्भात संपलं म्हणजे वाचा. ते रावण बापुडे ते किती शेणे आणले भाय व्रती वा मोकळी झाली वचनोक्ती स्थिती अवधारा. तेवढं ते राजाराम तर किती बापुडे म्हणले
शिल्लक काय म्हणले एकदाच बायको आरडली मोठ्याने तुम्हाला काय कळतंय का नाही की या की बाहेर म्हणल्या बरोबर राजा रावणाची कांताळी उघडली आणि राजा रावणाने बोलायला सुरुवात केली का युद्धिमान बाहेरचे लोक हरिदास एवढं धरून मोडून मोडत होते चल की राम राम म्हणाय चल की राम राम म्हणा ऐकलं नाही आणि बायको म्हणल्या हा राम नामाच्या कलोळी मंत्र देवता मुक्त झाली वा तिने सोडली वचनावळी बोलावया बोली पैस झाला राम नामाचा एवढा तिथं आवाज एवढा श्रीराम जय राम जय जय राम सगळी बांधणारा मंडळी गजर करत होती त्या असणाऱ्या रामनामाच्या जोरामुळं आणि त्या रामनामाच्या जोरावर ती राजा रावणाची जी काय बंद पडलेली वाचा होती जी काय मंत्र देवता त्याच्यावर रागवली होती ती काय जिबेची देवता रागवली होती त्यांनी ठाण सोडलेलं होतं ती जागच्या जागेवर आल्या रामनामामुळे ऐकायला भेटायला लागलं ना रामनाम म्हणले असणार आणि त्याच्यामुळे दातखिळी बसलेली राजा रावणाची उघडली आता उघडल्यावर माझ्या बायकोची अशी फजिती केली राजा रावणाने बघितली काय म्हणायला लागलं मग उठिला सत्वर दात खाता शेखर नेत्र दिसती रक्तांबर हाती भ्यासूर भासती मग राजा रावण ताट दिवशी उठून बसला करकरत दात खायला लागला म्हणलं लाल भडक असणारे डोळे राजा रावणाचं झालेलं होतं आणि लाल भडक झालेल्या राजा रावणाने म्हणलं असणारा भ्यासूर दिसू लागला राजा रावण काय म्हणू लागले क्रोधे बोले अंगदासी स्त्रियसी दारोनिया केसी व्यर्थ का ओढी तोशी अधम रागाला राजा रावण रागाच्या भरात म्हणलं अंगदा कळतं का नाही तुला म्हणले असणारा विरांमध्ये तू अधर्मासारखं वागतोस म्हणले असणारा स्त्रीच्या केसाला धरून वाटतो का म्हणले आता हिंमत असेल तर जेने स्त्रियेची दंडने त्याशी वीर कोण म्हणे म्हणे दिक दिक त्याचे जिरे व्रता पाळणे स्त्रियेची उगाच उगाच स्त्रीला त्रास देणं याच्या जीवनाचा धिक्कार असो काहीच उपयोग नाही त्याचा आपण म्हणतो काय किंमत असेल तर आमच्या घरच्या बरोबर भांडण कर बरोबर बायकांना काय बोलतो असं म्हणतो का नाही तसं अंग दिवडा राजा रावण म्हणू लागला म्हणले असणारा अरे काय स्त्रीला दंड करायला लागला काय दुःख द्यायला लागला स्त्रीला म्हणले जो वीर असणार स्त्रीला दुःख देतो पीडा त्रास देतो त्याच्या जिवंत असून त्याचा काय उपयोग नाही त्याच्या जीवनाचा धिक्कार असो ऐकोली त्याची गोष्टीची अंगद निर्विषयी तयासी मुख दाखवितान लाजसी उंच बोलसी अरे तो स्त्रीला दंड करतो तो वीर नाहीच असं म्हणल्याबरोबर अंगद युवराजला बी राग आला आणि रागाच्या भरात अंगद युवराज बी त्याची निर्वेचना करून म्हणले ए काळतोंडे लय नाकूच करून बोलायला लागला म्हणलं सांगू काय तुझी कथा भिकेचे निमिषे तत्वता चोरोली नेता पैसीता मार्गी गोळ सिलासी पैता लाज सर्वता तुझ नाही आम्हाला म्हणतो लाज नाही आणि तुझी कुठं सोडली रे म्हणले लाज तुझी म्हणले राजा रावणा म्हणले असणार वाडे माय म्हणला 14 चौकड्याचा राजा आपण भिक्षापत्र हातात घेतले का स्त्रीसाठी तू म्हणजे असणार भीक मागायला जरा घेतला आई म्हणलास आणि भिक्षा वाड्या आलेल्या आई मातेला तू असणार उचलून आणलं वाटत जटायू पक्षीने अडवलं इतकी तुझी घोळसर तुला इतका त्रास दिला तरी बिनाजल्या म्हणजे लाज सोडून दिल्यासारखं वागायला लागला तरी उचलून आणलंच माता मनसी जियेसी सीता बघू पाहती पापे मिळविले तुळशी पुत्र सैन्यासी मरविले अरे जिला माता म्हणतो आई म्हणतो तिचाच भोग घेण्याची इच्छा तुझ्या मनामध्ये राजा रावणा म्हणले असणार आणि ती पाप तुला लागलं गेलं आणि त्या पापाची फळं सगळं मुलं मिली तुझ्या असणार सैन्य मेलं तुझं असणारे प्रधान मेलं बघ त्या पापानं आईच्या अंगणाच्या उत्तरी रावल पोळाला अंतरी धरली देता मंदोदरी क्रोध चररी चढणीला आणि अशा प्रकारचा अंगदेवराचं बोलणं वर्माला राजा रावणाच्या लागला राजा रावणाला अतिशय रागाला रागाच्या भरात मंदोदरीकडे बघितलं रागाला रागाच्या भरात गोष्टी वळवली
हरी आवेशी धाव घेऊन वेगेची माता हरी दांगदाची मूर्छतयाची अतिशय रागाला राजा रावणाला मुठवली पळतच गेला ना अंगदेवराच्या डोक्यात टाकल्या अंगदेवरात बिशुद्धच पडलं ते जे कोणी मारुती अंतरिक्षण भोगती ते एवढी अलंकापती भुजंग प्रपती टोकीला मग असणार ते हनुमंतरायने बघितलं आणि बघितल्या बरोबर आकाश मार्गाने अंगदेवराज आल्या बरोबर राजा रावणाच्या हातावर टप्पा ठेवून हनुमंतरायने दिला गेले गेला चांदरी डोळे आली अंधारी अंग जात से बंबेरी रावण दरेवरी मग असं जवळ झपका हनुमंतरायने दिला जवळ डोळ्याला अंधारे आले सरकार राजा रावणाच्या झालं अंग बी म्हणजे असणार असं कलून पडणार तेवढ्यात राजा रावण धाड दिशी जमिनीवर पडला मोर्चा बांधोली अंगद मोर्चा बांधोली अंगद तत्काळ झाला सावध हृदय दाटला अंगद कार्य सिद्ध पै झाले असणारे बेशुद्ध पण अंगदेवराचा गेला गेल्याबरोबर अंगदेवराज सावध झाल्यावर आनंद झाला का राजा रावणाचं कार्य पूर्ण होईल ना काम त्याच्या कामात विघ्न आणलेल्याचा आनंद झाला आनंदाच्या भरात विध्वंसीले गाजी उठविले रावणाची आतालेल्या रामपाशी चनादेशी निवडीला असणारा लगेच असणारा आता आपण काय केला राजा रावणाच्या असणाऱ्या यज्ञामध्ये विघ्न आणलं विध्वंस केला त्याच्यामध्ये असणारा आता राजा रावण उठला की त्याला प्रभू रामचंद्राच्या जवळ नेव आणि प्रभू रामचंद्र त्याला क्षणात संपून टाकतील श्रीराम नामे गरजत आती बळी आणे राम भक्त रावण केला सावचित्त याग समस्त सोबतवान असणारे ताकदवान असणारा वंदरगण राम नामाच्या जोरावर राजा रावणाचा यज्ञाचा विध्वंस केला राजा रावणाला चित्त त्या ठिकाणी सावध केलं ना आता काय करत्यान एका जनार्दला शरण विध्वंसीला रावण यज्ञ करोनी मंदोदरी शांतवान युद्ध रावण निघाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले गावो काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले शरण दोन्ही अध्यायाच्या ठिकाणी आपण ऐकलं वानर मंडळीने राजा रावणाच्या यज्ञाचा विध्वंस केला म्हणजे आणि मंदोदरीचं शांतवन केलं उग केलं बरं का आई साहेब आम्हाला रागवू नका म्हणजे तुमचा मालक सावधच होत नव्हता म्हणून तुम्हाला असं केलं तर आम्हाला क्षमा असावी असं असणारं सांत्वन या वानर मंडळीने मंदोदरीचं बी केलं राजा रावणाने मंदोदरीचं सांत्वन केलं गप गरे बस बरं म्हणजे मी जरा युद्ध करून येतो प्रभू रामचंद्रा बरोबर म्हणून तिला घरी बसवलं आणि राजा रावण युद्धाला निघाला म्हणतात रसाळ कथा निरूपण आदि रम्य रामायण एका विनवी जनार्दन स्वती अवधान माझा ध्यान असं मनाला रमवून टाकणार रामायण आहे म्हणजे असणार 10:30 वाजले अशा प्रकारचं मनाला रमवून 10चा टायमिंग पण 10:30 वाजेपर्यंत रमवून टाकणार मनाला रमवणार असे अतिशय असं रामायण गोडाईमध्ये असणार आता मध्ये ते कथा निरूपण ऐका राजा रावण युद्धाला निघणार पुन्हा एकदा असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले गावा काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले शरण जाऊन म्हणतात श्रोते मंडळी एकाग्र चित्त लक्ष देऊन सर्वांनी कृपा आशीर्वाद आम्हाला द्या आणि सुंदर गोड कथा पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी राजा रावण युद्धाला येईल आल्यानंतर दोघं प्रभू रामचंद्राचे आणि राजा रावणाची भेट होईल कसं युद्ध करतील ते उद्याच्या अध्यायात ऐका शिवनेती करतात त्या अध्यायाला सांगता करतात तिसरी भावार्थ रामायण युद्ध कांडे एक कारटी काय रावण विद्या यज्ञ विध्वंसन अष्टपंचशतमाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडरीकाय